नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। येणारं वर्ष समृद्धीचं, सुख समाधानाचं आणि आनंदाचं जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना। तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कष्टाला परमेश्वरानं फळ द्यावं ही सुद्धा आजच्या दिवशी ही ईश्वराकडे प्रार्थना असेल। आणि ह्या वर्षभरामध्ये तुमचा अभ्यास एकदम चांगला हो, या वर्षी फायनलिस्ट मध्ये तुमचं सिलेक्शन व्हावं आणि सगळ्यात महत्त्वाचं या स्पर्धा परीक्षेच्या काळामध्ये नेहमी सकारात्मक तुम्हाला ऊर्जा मिळत राहो, अभ्यासामध्ये सारखं तुम्हाला ईश्वरानं साथ देवो, या सगळ्या शुभकामना घेऊन ह्या नवीन वर्षाची आपण सुरुवात करूया। ह्या सगळ्या शुभकामना तुमच्या यशासाठी असतील आणि तुम्हाला हे येणारं वर्ष खूप आनंददायी सुद्धा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना। आज आपण यूट्यूबच्या माध्यमातून एका नवीन लेक्चरच्या माध्यमातून नवीन वर्षाची सुरुवात करतोय आणि हे नवीन लेक्चर म्हणजे इतिहासामध्ये त्या लेक्चरचे आपल्या लेक्चरमध्ये तुम्ही त्या लेक्चरची कंटिन्यू वाट पाहत असता। असं लेक्चर या दिवशी बनवण्याचा मानस होता आणि तो दिवस आज आपण आलेला पण आहे। आणि तो दिवस म्हणजे सगळ्यात महत्त्वाची इतिहासामध्ये पूर्ण झालेल्या 200 175 त्यानंतर 150 125 आणि 100 वर्ष पूर्ण झालेल्या ऐतिहासिक घटना आणि ऐतिहासिक घटना या बघत असताना परीक्षाभिमुख माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या लेक्चरच्या माध्यमातून प्रयत्न राहील। तर सगळ्यात महत्त्वाचं आपण जास्त वेळ न घेता त्या लेक्चरला काय करूया, सुरुवात करूया। तर सगळ्यात महत्त्वाचं आपलं लेक्चर असणार आहे खास आणि त्या खास लेक्चरचं टायटल आहे ऐतिहासिक क्रांतीची सुवर्ण पाने। लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे ऐतिहासिक क्रांतीची सुवर्ण पाने हे लेक्चर बघत असताना इतिहासामध्ये ह्या लेक्चरच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातात आणि कंटिन्यू परीक्षेला क्वेश्चन येतात। कारण परीक्षेला 200 वर्ष पूर्ण झालेल्या घटना, 175 वर्ष पूर्ण झालेल्या घटना, 150 वर्ष पूर्ण झालेल्या घटना, 125 वर्ष पूर्ण झालेल्या घटना आणि 100 वर्ष पूर्ण झालेल्या घटनाला महत्त्व असतं आणि त्या घटना आयोग फोकस करतं। आजपर्यंत आयोगाने त्या घटना फोकस केलेल्या आहेत, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं अशा ऐतिहासिक घटना आपण या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत, ठीक आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं आपले काही सोशल मीडिया चॅनल आहेत ते सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा। तर हिस्ट्री बाय पवन सर हे बरेचसे मुलं लेक्चर बघतात पण ते सबस्क्राईब करत नाही, एक सेकंद लागतो ते बटन दाबायला, लक्षात ठेवा। तर ते सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल बऱ्याच लोकांना सापडत नाही, @history188 हिस्ट्री बाय पवन सर टाकले की ते येत नाही, लक्षात ठेवा। बऱ्याचशा मुलांना तो प्रॉब्लेम येतोय। तर @history188 असं तुम्ही टाका, तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल। त्यानंतर आपलं इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रील्सच्या माध्यमातून एका मिनिटामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न असेल तर हिस्ट्री बाय पवन सर हे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं अशा या घटना आपण बघूया आणि त्या घटना मग सगळ्यात महत्त्वाचं 200 वर्षापासून कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करतोय, ठीक आहे। तर पहिल्यांदा आपण घेतल्या 200 वर्ष पूर्ण झालेल्या घटना, ठीक आहे। आणि 200 वर्ष पूर्ण झालेल्या घटना या सगळ्या महत्त्वाचं तुम्हाला तिथं टाकण्याचा प्रयत्न आपल्याला इथं देण्याचा प्रयत्न केलाय। पण सगळ्यात महत्त्वाचं हे जे सगळे लेक्चर आहे का, ह्या सगळ्या लेक्चरची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल आहे। तर आपलं टेलिग्राम चॅनल पण तुम्हाला आता सांगितलं @history188 ह्याला मी ती PDF टाकलेली आहे। ती PDF तुम्ही डाउनलोड करा, ती PDF समोर ठेवा, ती PDF समोर ठेवून तुम्ही लेक्चर बघा, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ते सगळ्या गोष्टी तिथं सगळ्याच तुमच्या लक्षात राहणार नाहीत, तर त्यानंतर तुम्हाला वाचायला पण मिळतील, लक्षात ठेवा। तर हिस्ट्री188 या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला PDF अवेलेबल करून दिलेली आहे। तर सगळ्या PDF यूट्यूबच्या तिथं आहेत तुम्हाला, तर तुम्ही तिथून त्या PDF डाउनलोड करा, सोबत लेक्चर बघा, तुम्हाला रिव्हिजनला त्या गोष्टी काय करतील, मदत करतील, ठीक आहे। तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पहिली घटना, तर पहिली घटना कोणती आहे तर विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णू भिकाजी गोखले हे त्यांचं पूर्ण नाव आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा जन्म झाला होता 1825 ला। त्यांच्या जन्माला 200 वर्ष या वर्षी पूर्ण होतात, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे 200 वर्ष पूर्ण झालेल्या घटनांमध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्मदिवस, यांची जयंती महत्त्वाची आहे। 200वी जयंती आहे, परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यावर आयोगानं अगोदर सुद्धा प्रश्न विचारून झालेले आहेत, ठीक आहे। त्यामुळे वर्तमान दीपिका हे त्यांचं महत्त्वाचं वर्तमानपत्र आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं समुद्रकिनारीचा वादविवाद हे आयोगाचे क्वेश्चन आहेत जे की आयोगानं अगोदर विचारले होते, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे त्यांचे महत्त्वाचे पुस्तकं पहिल्यांदा तुम्हाला दिलेत। त्यांचं भावार्थ सिंधू एक महत्त्वाचं पुस्तक आहे, ज्या पुस्तकामध्ये पंचप्रकरणात्मक पहिला त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे। त्यानंतर समुद्रकिनारीचा वादविवाद, ख्रिश्चन मिशनऱ्यांसोबत जे त्यांचे काही वाद होते ते मुंबईच्या समुद्रकिनारी दर गुरुवारी त्यांना ते भेटायला बोलवायचे आणि त्या ठिकाणी त्यांचे सगळे मत त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्यातून मग हा पुस्तक आलं होतं समुद्रकिनारीचा वादविवाद, हा आयोगाचा क्वेश्चन राहिलेला आहे। त्यानंतर वेदोक्त धर्मप्रकाश, वैदिक धर्माचं विवेचन त्यांनी वेदोक्त धर्मप्रकाश मध्ये केले, तो सुद्धा आयोगाचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा। चतुश्लोकी भागवताचं मराठी भाषेत गद्याच्या स्वरूपात
स्वरूपामध्ये त्यांनी भाषांतर केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. सुखदायक राज्य प्रकरणी निबंध, तर परीक्षेला हा क्वेश्चन आला होता. सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हा कोणी लिहिला? समाजवादी समाजरचनेबद्दलचं भाष्य त्यांच्या त्या ग्रंथामध्ये आहे आणि तो ग्रंथ सुद्धा त्यांचा महत्वाचा आहे. त्यानंतर सहस्थितीचा निबंध हे सुद्धा त्यांनी निबंध लिहिलेला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांची जी महत्वाची पुस्तकं आहेत का, हे सगळेच पुस्तकं महत्वाचे आहेत ज्यांच्यावर परीक्षेचे काय असतात, क्वेश्चन असतात, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सेतुबंधनी टीका, भगवद्गीतेवरील टीका म्हणून गद्य स्वरूपामध्ये लिहिलेला हा काय होता, ग्रंथ होता, लक्षात ठेवा. वेदोक्त धर्माचा विचार आणि ख्रिस्ती मतखंडन हे सुद्धा त्यांचं एक पुस्तिका असलेली आपल्याला दिसते. 1874 ला त्यांनी ती लिहिली होती, लक्षात ठेवा. साम्यवादाचा पहिला प्रतिपादक असं वर्णन ग. माडगुळकर यांनी त्यांचं केलेलं आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, हा साम्यवादाचा पहिला प्रतिपादक असं त्यांना कोण म्हणलं, लक्षात ठेवा, तर ते म्हणले होते ग. माडगुळकर. त्यानंतर वर्तमान दीपिका हे त्यांचं सगळ्यात महत्वाचं वर्तमानपत्र. ख्रिश्चन मिशनर यांनी जे काही हिंदू रूढी प्रथा परंपरा याच्यावर जी टीका केली होती का, त्या टीकेला उत्तर देण्यासाठी त्यांनी वर्तमान दीपिका हे न्यूजपेपर चालवलं. वर्तमान दीपिकेच्या माध्यमातून त्यांनी ख्रिश्चन मिशनर यांना उत्तर दिलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर धूमकेतू मधून यांच्यावर टीका केली जात होती. तर सगळ्यात महत्वाचं धूमकेतू हे भाऊ महाजन यांचं वर्तमानपत्र आहे, ज्यातून यांच्यावर टीका पण झालेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर त्यांचं मूळ नाव विष्णू भिकाजी गोखले असलेलं आपल्याला दिसतं. त्यांना आपण विष्णुबुवा ब्रह्मचारी असं म्हणतो. 13व्या वर्षी त्यांनी सप्तशृंगीच्या डोंगरावर तपश्चर्या चालू केली होती आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्वाचं त्यांना ते ज्ञान तिथं प्राप्त झालं. पाखंड मताचे खंडन करून वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्याचा परमेश्वरानं आपल्याला सगळं ज्ञान दिलेलं आहे किंवा आपल्याला आदेश दिलेला आहे असं त्यांचं मत होतं. परीक्षेला क्वेश्चन विचारू शकतात, हे मत कोणाचं होतं, लक्षात ठेवा, विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यानंतर महादेव शास्त्री कोलटकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यांच्या विनंतीवरूनच विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी सांगली, मिरज, वाई, सातारा, पुणे, अहमदनगर या ठिकाणी आपल्या वैदिक धर्माबद्दलची व्याख्यानं दिलेली आपल्याला दिसतील. प्रश्न विचारला जाऊ शकतो, कुणाच्या सांगण्यानुसार किंवा कोणाचे परिचय झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी व्याख्यानं दिले होते, तर महादेव शास्त्री कोलटकर. त्यानंतर त्यांच्या व्याख्यानामधला जो काही वादविवाद होता तो बॉम्बे गार्डियन मधून प्रसिद्ध होत असे. हा सुद्धा परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर लक्षात असू द्या, बॉम्बे गार्डियन नावाचं वर्तमानपत्र महत्वाचं आहे. त्यानंतर ज्ञान विस्तार असेल, नेटिव्ह ओपिनियन नावाचे नियतकालिक असतील, त्यामधून त्यांच्यावर टीका झालेली आहे, लक्षात ठेवा. म्हणजे विष्णू भिकाजी गोखले यांच्यावर सुद्धा टीका ह्या ज्ञान विस्तार नेटिव्ह ओपिनियन मधून झालेली आपल्याला दिसते. नेटिव्ह ओपिनियन रावसाहेब मंडलिकांचं वर्तमानपत्र होतं आणि ज्ञान विस्तार गुंजीकर यांचं वर्तमानपत्र आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यामधून सुद्धा त्यांच्यावर टीका झालेली आपल्याला दिसते. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं विष्णू भिकाजी गोखले यांची 200वी जयंती आहे, विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांच्याबद्दल परीक्षेला क्वेश्चन विचारतील, त्यांच्या पुस्तकं आणि त्यांच्याबद्दलची माहिती लक्षात असू द्या. त्यानंतर 1825 ला वेदांत कॉलेजची स्थापना केली होती राजाराम मोहन रॉय यांनी. त्या वेदांत कॉलेजला या वर्षी 200 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत. वेदांत कॉलेजवर आयोगानं प्रश्न विचारला होता. आयोगाचा PYQ आहे, वेदांत कॉलेजचा उद्देश काय होता? वेदांत कॉलेजचा उद्देश होता भारतीयांना पौरात्य आणि भारतीयांना पाश्चिमात्य शिक्षण देणं. त्यामुळे पौरात्य आणि पाश्चिमात्य शिक्षण देणं हा त्यांचा विषय होता आणि त्याच्यामधून सगळ्यात महत्वाचं वेदांत कॉलेज त्यांनी चालू केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे आधुनिक भारताचा जनक सुद्धा आपण राजाराम मोहन रॉय यांना मानतो. सामाजिक आणि धार्मिक सुधारणामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. आपल्या युट्यूबला राजाराम मोहन रॉय यांचं 1 तासाचं लेक्चर आहे, ते लेक्चर व्यवस्थित बघा, त्यातून तुमचे सगळे राजाराम मोहन रॉय कव्हर होतील, लक्षात ठेवा. पण त्यांनी स्थापन केलेल्या वेदांत कॉलेजला 200 वर्ष पूर्ण होताना दिसतील. आयोगानं उद्देश विचारला होता, पाश्चिमात्य आणि पौरात्य दोन्ही शिक्षण देणं हा त्यांचा काय होता, हेतू होता, लक्षात ठेवा. त्यानंतर बिल्लांचा उठाव. बिल्लांच्या उठावाला सुद्धा यावर्षी 200 वर्ष पूर्ण होतात. तर सगळ्यात महत्वाचं 1825 मध्ये बिल्लांचं नेतृत्व एका व्यक्तीने केलं होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं सेवाराम गिसाडी आणि सेवाराम गिसाडी यांनी केलेल्या उठावाला यावर्षी 200 वर्ष पूर्ण होतात. पण त्यांचा उठाव दडपण्यासाठी जो इंग्रज अधिकारी नेमला होता तो इंग्रज अधिकारी महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं लेफ्टनंट आउट्रम. त्या लेफ्टनंट आउट्रमनी सेवाराम गिसाडी यांना पकडलं होतं आणि इंग्रजांनी पुढे त्यांना काय दिली होती, फाशी दिली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं भिल्लांची वस्ती कुठे होती, अरवली, विंध्य, सह्याद्री, सातपुडा आणि खानदेश या भागामध्ये भिल्लांची वस्ती आपल्याला जास्त असलेली दिसते. भिल्लांची वस्ती कोणत्या ठिकाणी नव्हती, तर सगळ्यात महत्वाचं हिमालय ऑप्शन मध्ये सुद्धा होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे हिमालयामध्ये त्यांची वस्ती नव्हती. आता भिल्लांचा उठाव तुम्हाला लक्षात ठेवायच्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या, कोणत्या, तर सगळ्यात महत्वाचं इंग्रज अधिकारी कोणते होते ज्यांनी भिल्लांचा उठाव दडपण्यासाठी मदत केली, आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं भिल्लांचे नेते कोण होते, लक्षात ठेवा. आता भिल्लांचे जर नेते तुम्ही बघितला तर सगळ्यात महत्वाचं हिरा नावाचा व्यक्ती होता 1822 ला. त्यानंतर सेवाराम गिसाडी नावाचे व्यक्ती होते 1825 ला. त्यानंतर चिल नाईक नावाचा व्यक्ती होता ज्यांनी भिल्लांना नेतृत्व
देण्याचा काय केला होता, प्रयत्न केला होता. त्यानंतर त्रिंबक डेंगळे नावाचे व्यक्ती होते, त्यांनी पण भिल्लांना काही काळ नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शेख डुल्ला नावाचा व्यक्ती होता, त्यानं पण भिल्लांना नेतृत्व देण्याचा काय केला होता, प्रयत्न केला होता. हे सगळे भिल्लांचे नेते होते. 1857च्या उठावामध्ये करजार सिंग नावाची व्यक्ती जे की भिल्लांना नेतृत्व देतात, लक्षात ठेवा. त्यानंतर भागोजी नाईक नावाचे व्यक्ती होते, ते भिल्लांना काय करतात, नेतृत्व देताना 1857च्या उठावामध्ये दिसतील. पण हे सगळे नेते महत्वाचे आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. त्यानंतर इंग्रज अधिकारी कोण होते, तर सगळ्यात महत्वाचं पहिला खानदेश मधला कलेक्टर होता ज्याचं नाव ब्रिग्ज होतं, ज्याचा भिल्लांच्या उठावाशी संबंध आहे. त्यानंतर ऑट्रम होतं ज्यानं की सेवाराम गिसाड यांना पकडलं होतं. त्यानंतर कॅप्टन ब्रिग्जनं कॅप्टन डुसाटची नेमणूक केली होती, तर कॅप्टन डुसाटनं शेख डुल्लाला पकडलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे डुसाट महत्वाचा आहे. त्यानंतर लिव्हिंगस्टन नावाचा अधिकारी महत्वाचा आहे, तो सुद्धा भिल्लांच्या उठावासोबत होता. म्हणजे कोणकोणते इंग्रज अधिकारी भिल्लांच्या उठावाशी संबंधित होते तो गट ओळखा, असा परीक्षेला क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्याच्यावर परीक्षेला आपल्याला क्वेश्चन येतात. त्यानंतर उमाजी नाईक यांनी सुद्धा 1818 नंतर 1834 पर्यंत महाराष्ट्रामध्ये संघर्ष केला होता. त्यामुळे उमाजी नाईक यांचं सुद्धा बंड तुम्ही व्यवस्थित बघून जावा. उमाजी नाईकांनी संघटित केलं होतं कोणाला, रामोशी लोकांना, लक्षात ठेवा. ठीक आहे, पण सगळ्यात महत्वाचं त्यांच्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन येतात कारण त्यांचा संबंध महाराष्ट्रासोबत आहे. ठीक आहे, त्यामुळे सगळं उमाजी नाईक यांचं सुद्धा नेतृत्व तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे इंग्रज अधिकारी भिल्लांचे आणि भिल्लांचे नेते माहीत असणं गरजेचं आहे जिथं परीक्षेला क्वेश्चन असतो. आणि नेतृत्व लक्षात ठेवा, सेवाराम गिसाड यांचा प्रश्न येणार कारण त्यांच्या उठावाला या वर्षी 200 वर्ष पूर्ण होतात. जेव्हा हिरा यांनी उठाव केला होता का 1822ला, तेव्हा 2022ला त्यांना 200 वर्ष पूर्ण झाले होते. तर तेव्हाच्या PSIच्या मेन्सला आयोगाने प्रश्न विचारला होता की 1822ला भिल्लांचं नेतृत्व कोणी केलं. कारण एकच होतं, कारण त्या उठावाला 200 वर्ष पूर्ण झाले होते म्हणून प्रश्न आलेला. आता पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो कारण सेवाराम गिसाड यांचं बंड महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर दादाभाई नौरोजी यांचा जन्म. दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825ला झाला. त्यांची यावर्षी 200वी जयंती आहे. दादाभाई नौरोजी हे राजकारणामधलं सगळ्यात महत्वाचं नाव. मवाळ नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं, लक्षात ठेवा. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून जाणारे ते पहिले हिंदी सदस्य होते. ठीक आहे, त्यामुळं मवाळांचं राजकारण जेव्हा आपण बघतो तेव्हा दादाभाई नौरोजीचं योगदान आपल्याला विसरता येत नाही. सगळ्यात महत्वाचं इंग्रजांचं आर्थिक शोषण पहिल्यांदा मांडण्याचं काम त्यांनी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं दादाभाई नौरोजी महत्वाचे आहेत. 3 वेळा दादाभाई नौरोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काय राहिले, अध्यक्ष राहिले, लक्षात ठेवा. आणि मग महत्वाचं एक मवाळ नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ठीक आहे, त्यामुळे मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला होता. स्वातंत्र्य सैनिक आणि अर्थतज्ञ म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. त्यांचा सगळ्यात महत्वाचा गाजलेला ग्रंथ होता पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया, लक्षात ठेवा. ठीक आहे, वेगवेगळ्या संघटना स्थापन करण्यामध्ये त्यांचं योगदान राहिलं. सगळ्यात महत्वाचं बॉम्बे असोसिएशन नावाच्या संघटनेमध्ये त्यांचं योगदान होतं. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नावाच्या संघटनेमध्ये त्यांचं योगदान होतं. त्यानंतर त्यांची स्वतःची संघटना ईस्ट इंडिया असोसिएशन जी इंग्लंडमध्ये होती. त्यानंतर लंडन इंडिया सोसायटी ही सुद्धा त्यांनी इंग्लंडमध्ये स्थापन केलेली सोसायटी आपल्याला संघटना सांगता येईल, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते 3 वेळा अध्यक्ष सुद्धा राहिले होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर ज्ञानप्रसारक सभेच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा सगळ्यात महत्वाचा वाटा होता किंवा तिथं सुद्धा त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे वेगवेगळ्या संघटना ज्या संघटनामध्ये त्यांनी काम केलंय त्या संघटनेची पूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे, लक्षात ठेवा. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांचं योगदान राहिलं. 1886ला ते पहिल्यांदा अध्यक्ष बनले होते. पहिले पारशी व्यक्ती राहिले जे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर 1893ला जे अधिवेशन लाहोरला भरलं त्याचे अध्यक्ष होते. आणि 1906ला जे कलकत्ता अधिवेशन भरलं तिथं ते अध्यक्ष होते. त्याच अधिवेशनामध्ये स्वराज्य या शब्दाचा पहिल्यांदा वापर झाला. त्यामुळे स्वराज्य हा शब्द पहिल्यांदा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कधी आला, जेव्हा दादाभाई नौरोजी त्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तिथं त्यांची सहनशीलता सुद्धा संपलेली आपल्याला दिसते की मी इंग्रजांच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवता ठेवता म्हातारा झालो. जर मी आज तरुण असलो असतो तर मी बंड केलं असतं, असं वाक्य दादाभाई नौरोजींचं त्या ठिकाणी आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं 1906 मध्ये ते काँग्रेसचं अधिवेशन सुद्धा महत्वाचं राहिलं जिथं लोकमान्य टिळकांनी चतुसूत्री मांडली आणि स्वदेशी चळवळीला एक वेगळं वळण त्या ठिकाणी भेटलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे, त्यामुळे काँग्रेसचे 3
3 वेळा अध्यक्ष होण्याचा मान सुद्धा दादाबाई नौरोजी यांच्याकडे आलेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांची 200वी यावर्षी जयंती आहे. त्यांची पूर्ण माहिती बघून जाणं गरजेचं आहे. परीक्षेला क्वेश्चन विचारतील. फॉसेटी समिती होती, त्या समितीला दादाबाई नौरोजींनी काय साक्ष दिली होती, लक्षात ठेवा. आणि पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांनी आपलं सगळी आर्थिक शोषण इंग्रज कसं करतात याचं वर्णन त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे दादाबाई नौरोजी महत्वाचे आहेत. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांना अन ब्रिटिश शब्दप्रयोग कोणी वापरला होता, तर अन ब्रिटिश शब्दप्रयोग वापरणारी व्यक्ती दादाबाई नौरोजी आपल्याला दिसतील. ठीक आहे. त्यामुळे दादाबाई नौरोजी महत्वाचे आहेत. त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो, कारण त्यांची 200वी जयंती म्हणून ते महत्वाचे वाटतील आपल्याला. ठीक आहे, लक्षात ठेवा. सोबत सगळ्यात महत्वाचं मवाळांचं राजकारण बघत असताना त्यांचे योगदान पण लक्षात ठेवा. ते त्याच्यावर पण परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर 1825 मध्ये पुण्याचा असिस्टंट कलेक्टर म्हणून जो व्यक्ती आला होता, तर त्या व्यक्तीचं नाव प्रिंगेल होतं. त्याला सुद्धा या वर्षी 200 वर्ष पूर्ण होताना दिसतात. आणि मग ह्याची नेमणूक केली होती कोणी, तर एल्फिस्टननं, लक्षात ठेवा. पुण्याचा असिस्टंट कलेक्टर म्हणून आणलेलं. मग प्रिंगेलनं काय केलं होतं, इंदापूरमध्ये सगळ्यात महत्वाचं जमिनीची पाहणी केली होती आणि त्याने इंदापूरमध्ये त्यानं एक सिद्धांत लागू केला होता. तो सिद्धांत कोणता होता, खंड सिद्धांत होता. पण तो खंड सिद्धांत त्याचा नव्हता, त्यांच्या गुरुचा होता. त्याच्या गुरुचं नाव होतं डेव्हिड रिकॉर्डो, लक्षात ठेवा. तर डेव्हिड रिकॉर्डोचा असलेला तो खंड सिद्धांत आपल्याला तिथं सांगता येईल. ठीक आहे. तर डेव्हिड रिकॉर्डोचा खंड सिद्धांत इंदापूरमध्ये लागू करणारा मात्र व्यक्ती कोण होता, प्रिंगेल होता. आणि डेव्हिड रिकॉर्डोच्या खंड सिद्धांतानुसार प्रिंगेलनं जमीन उत्पन्नाचे दर उत्पन्नाचे किती टक्के सांगितले होते, 55% सांगितले होते, लक्षात ठेवा. खंड सिद्धांत हा फक्त निव्वळ उत्पन्नावर आधारित काय होता, शेतसारा गोळा करायचा होता. त्यामुळे निव्वळ उत्पन्नावर आधारित शेतसारा गोळा करणं हा त्या खंड सिद्धांताचा काय होता, हेतू होता. आणि प्रिंगेलनं आपला सगळा रिपोर्ट गव्हर्नमेंटला 1829ला दिला. तेव्हा मात्र महाराष्ट्राचा गव्हर्नर कोण होता, मालकम होता. तेव्हा त्याला वाटलं होतं की आपण तो सिद्धांत पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये काय करू, लागू करू, लक्षात ठेवा. पण खंड सिद्धांतामध्ये खंड सिद्धांतामध्ये दोष होते, कारण खंड सिद्धांतामध्ये उत्पन्नाचा फक्त विचार होता, आलेल्या खर्चाचा विचार नव्हता, लक्षात ठेवा. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं ती सिद्धांत दोषपूर्ण आपल्याला दिसतो पुढे. ठीक आहे. पण त्या प्रिंगेल नंतर तिथं जाऊन जमिनीचं सर्वेक्षण करणारा अधिकारी कोण होता, तर नॅश नावाचा अधिकारी होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे प्रिंगेलचा खंड सिद्धांत त्यानं तिथं जेव्हा लागू केला तेव्हा इंदापूर तालुका ओस पडलेला दिसतो आपल्याला. तर प्रश्न 2 येतात, लक्षात ठेवा. इंदापूरमध्ये खंड सिद्धांत कोणाचा लागू झाला होता, तर त्याचं नाव होतं डेव्हिड रिकॉर्डो, कारण तो त्याचा होता. आणि कोणी लागू केला असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय राहू शकतं, प्रिंगेल, कारण प्रिंगेलनं तो लागू केलेला आपल्याला दिसतो. आणि तो सगळ्यात महत्वाचा तिथला असिस्टंट कलेक्टर पुण्याचा म्हणून आला होता, तेव्हा त्याने हे काम केलेलं. त्यानंतर 175 वर्ष पूर्ण झालेल्या घटना, तर ह्या सगळ्या 200 वर्ष पूर्ण झालेल्या घटना होत्या. 175 वर्ष पूर्ण झालेल्या घटना आपण आता बघूया. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिले व्यक्ती भारतेंदू हरिश्चंद्र, एक कादंबरीकार होते, लक्षात ठेवा. 1850ला त्यांचा जन्म झाला होता. 175 वर्ष त्यांच्या जन्माला पूर्ण होताना दिसत आहेत. तर आधुनिक साहित्याचे आपण त्यांना, हिंदी साहित्याचे आपण जनक म्हणतो, त्यांच्यावर प्रश्न आला होता, लक्षात ठेवा. त्यानंतर पाखंड विडंबन आणि वैदिकी हिंसा नभोवती हे त्यांचं साहित्य आहे. त्यामुळे त्यांनी नाटकं, हे त्यांनी 2 नाटकं लिहिलेली आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. त्यानंतर श्रीचंद्रावली नाटक, प्रेम आणि भक्ती यांचं आदर्श रूप असलेलं त्यांनी लिहिलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर भारत दूरदर्शा, आपल्याला परीक्षेला जो क्वेश्चन आला होता का एमपीसीला, तो हा होता. भारत दूरदर्शा ही अशी स्थिती दाखवण्यासाठी लिखाण जे केलं होतं त्याच्यामध्ये, तर ते कोणाचं होतं, तर ते भारतेंदू हरिश्चंद्र यांचं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे भारत दूरदर्शा महत्वाचा, इंग्रजांमुळे भारताची झालेली जी काय दुःस्थिती होती त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेली दिसते आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे भारत दूरदर्शा हे महत्वाचं आहे. जे की प्रश्न होता आयोगाचा कोणाचं होतं, तर ते भारतेंदू हरिश्चंद्र यांचं होतं, लक्षात ठेवा. सत्य हरिश्चंद्र, नीलदेवी, गीतात्मक रूपक, अंधेर नगरी, त्यानंतर हे त्यांचे स्वतंत्र अशी नाटक आहेत. त्यामुळे साहित्यामध्ये त्यांचं योगदान आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कारण त्यांना या वर्षी 175 वर्ष पूर्ण होतात. आणि आपल्या एमपीसीनं त्यांना फोकस पण केलं होतं, राज्यसेवेला वगैरे क्वेश्चन आलेले आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर केटी तेलंग महत्वाची व्यक्ती, त्यांचा सगळ्यात महत्वाचा 1850ला जन्म झाला होता आणि त्यांच्या जन्माला 175 वर्ष पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत, लक्षात ठेवा. प्राच्यविद्या संशोधक म्हणून त्यांचं योगदान महत्वाचं आहे. त्यानंतर कायदे पंडित होते, सुधारक होते, अखिल भारतीय काँग्रेसच्या संस्थापकापैकी एक होते, लक्षात ठेवा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यामध्ये त्यांचं सुद्धा महत्वाचं योगदान आहे. मॅट्रिकला संस्कृत विषय घेऊन ते उत्तीर्ण होणारे पहिले व्यक्ती होते. प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यांच्याबद्दल. ठीक आहे. प्रश्न विचारतात. प्रश्न असा असतो, केटी तेलंग यांच्याबद्दल खालील विधानाचा विचार करून योग्य विधान ओळखा.
किंवा मग एक तर तुम्हाला आयोग वाक्य देणार आणि व्यक्ती ओळखायला लावणार असे येतात. ठीक आहे, त्यामुळं मॅट्रिकला संस्कृत विषय घेऊन उत्तीर्ण होणारे पहिले व्यक्ती कोण होते, तर ते के.टी. तेलंग होते. मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये त्यांनी आपली वकिलीला काय केली होती, सुरुवात केली होती. उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून सुद्धा त्यांनी काय केलं होतं, काम केलं होतं. लक्षात ठेवा, संमती वयाचा जो 1891चा कायदा होता त्याला त्यांनी मान्यता दिली होती. ज्या कायद्याला 10 वर्षावरून मुलीचं वय 12 करायचं होतं, पण त्या कायद्याला विरोध करणारे व्यक्ती कोण होते, तर लोकमान्य टिळक होते. लक्षात ठेवा, त्याला तुम्ही एज ऑफ कन्सेंट ऍक्ट असं म्हणता, पण त्या कायद्याला के.टी. तेलंग यांनी पाठिंबा दिलेला आपल्याला दिसतो. नंतर ते काँग्रेसचे 1885 ते 1889 पर्यंत चिटणीस होते. एवढंच नाही तर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे कार्यवाहक होते. लक्षात ठेवा, हे वाक्य महत्वाचं आहे, परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पहिल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे कार्यवाहक राहिले होते. एवढंच नाही तर ते काँग्रेसचे चिटणीस म्हणजे सेक्रेटरी सुद्धा होते. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे 85 ते 89 या काळापर्यंत त्यांनी काम केलं होतं. नंतर मुंबई विश्वविद्यालयाचे ते कुलगुरू म्हणून पद आले होते. पण हे कुलगुरू होत असताना त्यांचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, ज्यांच्यावर आत्ता राज्यसेवा मेन्सला प्रश्न होता. कोणतं वैशिष्ट्य माहितीये का, ते कुलगुरू होणारे पहिले भारतीय व्यक्ती राहिले. लक्षात ठेवा, त्यामुळे पहिले भारतीय व्यक्ती ठरले होते जे की मुंबई विद्यापीठाचे ते काय होते, कुलगुरू होते. आणि मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणलं की सर विल्यम यार्डले हे नाव लक्षात ठेवा. पण भारतीय कुलगुरू जेव्हा विचारतील ना, तेव्हा के.टी. तेलंग यांचं नाव यायला पाहिजे. आणि तो यावर्षी राज्यसेवा मेनचा क्वेश्चन होता. ठीक आहे, त्यांचं स्टुडंट लिटरेरी अँड सायंटिफिक सोसायटी जी काही दादाबाई नौरोजींच्या स्थापनेतून ती 1845 ला स्थापन झाली होती, त्या सोसायटी संबंधात के.टी. तेलंग यांचा जवळचा संबंध होता. हिंदू युनियन क्लब या 2 संघटनासोबत त्यांचा संबंध राहिला होता. त्यानंतर ते स्टुडंट सोसायटीचे सचिव सुद्धा होते. परीक्षेला क्वेश्चन असेच येतात, एखाद्या संघटनेचे सचिव सांगा. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन महत्वाची आहे जे की परीक्षेला विचारले जाईल. त्यानंतर स्त्री शिक्षण, विधवा विवाह या सुधारणांचे ते पुरस्कर्ते राहिले होते. महाराष्ट्र भाषा संवर्धक मंडळी त्यांनी स्थापन केली होती. प्रश्न विचारतील ही संस्था स्थापन करणारे व्यक्ती कोण होते, तर के.टी. तेलंग होते. लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, के.टी. तेलंग हे न्यायमूर्ती रानडे यांचे गुरु होते. लक्षात ठेवा, रानडे हे गोखले यांचे गुरु होते. गोखले हे गांधी यांचे गुरु होते. लक्षात ठेवा. आणि गांधी यांचे शिष्य पुढे विनोबा कोण होते, भावे होते. त्यामुळे गुरु शिष्याची परंपरा ही लक्षात ठेवा. के.टी. तेलंग, रानडे, गोखले, गांधी आणि विनोबा भावे. लक्षात ठेवा, अशी गुरु शिष्याची परंपरा आपल्याला दिसते. रानडे यांना आपला गुरु मानणारे व्यक्ती मग ॲलन ह्यूम होते. ठीक आहे, त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे के.टी. तेलंग यांचे 175 वर्ष यावर्षी पूर्ण होत आहेत. परीक्षेला नक्की प्रश्न असू शकतो, त्यांच्याबद्दल माहिती असू द्या. त्यानंतर अंबिकाचरण मुजुमदार हे व्यक्ती सुद्धा महत्वाचे. त्यांना सुद्धा या वर्षी 175 वर्ष, त्यांची 175वी जयंती आहे. म्हणजे 1850 ला त्यांचा जन्म झालाय. अंबिकाचरण मुजुमदार हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1916च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे काय होते, अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांनी एम.ए. आणि कायदा या विषयामध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेज म्हणजे तेच कॉलेज होतं जे की राजाराम मोहन रॉयनी चालू केलं कॉलेज आहे. लक्षात ठेवा, त्याचं अगोदरचं नाव हिंदू कॉलेज असं होतं. 1817 ला त्या कॉलेजची स्थापना झाली होती. त्या कॉलेजमधून त्याने आपलं शिक्षण घेतलं होतं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या विचारांचा अंबिकाचरण मुजुमदार यांच्यावर प्रभाव होता. काँग्रेसच्या त्या मवाळ विचारसरणीचे व्यक्ती राहिले. लक्षात ठेवा. त्यामुळे ते कुठल्या गटामध्ये मोडतात, तर मवाळ. त्यात गोपाळकृष्ण गोखले यांचे सुद्धा ते चांगले काय होते, मित्र होते. ठीक आहे, त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले यांचे ते मित्र असलेले सुद्धा दिसतील. आणि 1916चं काँग्रेसचं अधिवेशन गाजलं होतं. ते अधिवेशन झालं होतं सगळ्यात महत्वाचं लखनौला, आणि त्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष राहिले. ज्या अधिवेशनामध्ये 2 गटामध्ये ऐक्य झालं होतं, त्या 2 गटाचं नाव होतं मवाळ आणि दुसऱ्या गटाचं नाव होतं झाल. आणि 2 संघटनामध्ये करार झाला होता, त्याला लखनौ करार असं म्हणतात. एक होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि दुसरं होतं मुस्लिम लीग. लक्षात ठेवा. त्यामुळे काँग्रेस आणि मुस्लिम लीग मध्ये आपल्याला त्या दोघांमध्ये करार झालेला इथं दिसतो. ठीक आहे, त्यामुळे अंबिकाचरण मुजुमदार महत्वाचे राहिले. जिथं सगळ्यात महत्वाचं ते 1916च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 150वी जयंती आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं परीक्षेला क्वेश्चन विचारला. आपलं 175वी जयंती आहे म्हणून परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ताराबाई शिंदे सुद्धा महत्वाच्या महिला. सगळ्यात महत्वाचं त्यांच्यावर पाठीमागे कंटिन्यू प्रश्न आलेला. त्यांचा जन्म 1850 मध्ये बुलढाणा या ठिकाणी झाला होता. सत्यशोधक समाजाचं त्यांनी काम केलं होतं. त्यांचे जे वडील होते का, त्यांच्या वडिलांचं नाव होतं बापूजी हरी शिंदे. आणि बापूजी हरी शिंदे हे सगळ्यात महत्वाचं सत्यशोधक समाजाचे सदस्य होते. त्यांच्या त्या कन्या होत्या. लक्षात ठेवा.
आणि बापूजी हरी शिंदे यांच्या कन्या होत्या. बापूजी हरी शिंदे सत्यशोधक समाजाचं काम करायचे, त्यामुळे महात्मा फुलेंनी पुढे त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा मदत केली होती. आणि मग त्यांनी ग्रंथ लिहिला होता स्त्री पुरुष तुलना ग्रंथ, ज्याच्यामध्ये महिलांना पुरुषाच्या बरोबरीचे अधिकार असावे असा विचार त्यांनी मांडला होता. आणि तो विचार त्या काळामध्ये मांडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. पण सगळ्यात महत्वाचं, त्या विचारांना महात्मा फुलेंनी पाठिंबा दिला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे स्त्री पुरुष तुलना ग्रंथ कोणाचा आहे हा परीक्षेला क्वेश्चन आलेला, आणि हा क्वेश्चनचं उत्तर होतं मग ताराबाई शिंदे, लक्षात ठेवा. तर 1850 ला त्यांचा जन्म झालाय, 175 वर्ष पूर्ण होत आहेत, परीक्षेला क्वेश्चन विचारतील. ठीक आहे. त्यानंतर शिवनारायण अग्निहोत्री. शिवनारायण अग्निहोत्री यांचा जन्म 1850 ला झालाय, आणि शिवनारायण अग्निहोत्री यांच्यावर सुद्धा आयोगाचा आजपर्यंत काय होता, प्रश्न होता, लक्षात ठेवा. त्यामुळे त्याने देव समाजाची स्थापना केली होती. हा आयोगाने क्वेश्चन विचारला होता. लाहोरमध्ये तो देव समाज त्यांनी स्थापन केला होता. धार्मिक सामाजिक सुधारणा करणारा तो समाज, त्या समाजाचे संस्थापक होते शिवनारायण अग्निहोत्री. त्यांना यावर्षी 175 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून आयोग तुम्हाला त्यांच्यावर प्रश्न विचारतील. तर त्यांचा देव समाज होता, आणि वेद समाज श्रीधरलू नायडू यांचा होता, लक्षात ठेवा. त्यामुळे श्रीधरलू नायडू यांचा असलेला वेद समाज आणि यांचा असलेला देव समाज असे दोन समाज परीक्षेला आयोगाने प्रश्न विचारून झाले होते. ठीक आहे. त्यानंतर विष्णू शास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकर सुद्धा महत्वाचे आहेत, कारण 1850 ला त्यांचा जन्म झाला. त्यांना या वर्षी 175 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत, लक्षात ठेवा. तर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यांना आधुनिक मराठी गद्याचे काय म्हणतात, जनक म्हणतात. त्यांना श्रेष्ठ मराठी निबंधकार सुद्धा म्हणलं जातं. शाळापत्रक या मासिकातून विष्णू शास्त्रींच्या लेखनास सुरुवात झाली. शाळापत्रक हे त्यांच्या वडिलांनी चालू केलेलं मॅगझिन होतं, लक्षात ठेवा. त्यांच्या वडिलांचं नाव होतं कृष्णशास्त्री चिपळूणकर, आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर हे महात्मा फुले यांचे सहकारी होते, लक्षात ठेवा. कृष्णशास्त्री चिपळूणकरांना दुसरे बालबृहस्पती म्हणलं जातं. पहिले बालबृहस्पती कोण होते, जांभेकर होते. कृष्णशास्त्री चिपळूणकर दुसरे बालबृहस्पती होते. प्रचंड बुद्धिमत्ता त्यांना सुद्धा मिळाली होती. आणि त्यांचा मुलगा म्हणजेच विष्णू शास्त्री चिपळूणकर शाळापत्रक नावाच्या मासिकातून त्यांनी आपल्या लेखनास सुरुवात केली होती. निबंधमाला हे प्रसिद्ध असणारं मासिक हे विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी काढलं होतं. काव्यइतिहास संग्रह नावाचं मासिक सुद्धा त्यांनी चालू केलं. हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. चित्रशाळा आर्यभूषण छापखाना प्रश्न आला होता. आर्यभूषण छापखाना कोणी काढला होता, विष्णू शास्त्री चिपळूणकर. किताबखाना यासारखे समाज शिक्षण उपयोगी जे काय उपक्रम होते ते चालू करण्याचं काम त्यांनी केलं होतं. महात्मा फुले यांच्यावर मात्र विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी टीका केली होती. महात्मा फुलेंना ते म्हणले होते शूद्र धर्म संस्थापक, तो आयोगाचा क्वेश्चन होता. पण मग त्यांचं उत्तर पुढे देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक लिहिलं होतं दिनकरराव जवळकरांनी, त्याच्यामध्ये मग ते उत्तर त्यांना दिलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं 1882 ला त्यांचा मृत्यू झाला होता, आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये सुद्धा विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं योगदान राहिलं होतं. ठीक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं 175 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे सगळ्यात त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यांच्याबद्दलची माहिती लक्षात असू द्या. न्यू इंग्लिश स्कूलची शाळा स्थापन झाली होती 1880 ला. महात्मा आपलं लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील आणि चिपळूणकर असतील, या तिघांनी ती शाळा स्थापन केली होती. आणि या शाळेबद्दल हंटर यांचं मत होतं, ही शाळा या शाळेसारखी शाळा अख्ख्या हिंदुस्थानमध्ये नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे न्यू इंग्लिश स्कूल बद्दल त्यांनी स्टेटमेंट दिलेलं. शाळापत्रक, निबंधमाला, केसरी या नियतकालिकामधून विष्णू शास्त्रीने आपलं लेखन केलेलं आहे, लक्षात ठेवा. स्वदेश स्वधर्म स्वभाषा हा ज्यांच्या लेखनाचा बेस होता ते व्यक्ती विष्णू शास्त्री चिपळूणकर होते. त्यामुळे स्वदेश स्वधर्म स्वभाषा या तीन गोष्टी त्यांच्या महत्वाच्या होत्या. आमच्या देशाची स्थिती आणि मुद्रण स्वातंत्र्य हे दोन लेख त्यांचे खूप गाजले, आणि त्यातल्या आमच्या देशाची स्थिती जी आहे का याच्यावर आयोगाचा काय होता, क्वेश्चन होता, लक्षात ठेवा. त्यामुळे परीक्षेला प्रश्न आलेला तर ही माहिती तिथे लक्षात असू द्या. त्यानंतर एक मिनिटासाठी आपले सगळ्यात महत्त्वाचं एक माहिती सांगतो तुम्हाला, की ज्या लोकांना ऑनलाईन बॅचेस करायचे आहेत त्यांच्यासाठी प्ले स्टोअरवरून आपलं हिस्ट्री बाय पवन सर ॲप डाउनलोड करा. आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस असतील. मग राज्यसेवा पूर्वच्या बॅचेस आहेत, मुख्यच्या आहेत, संयुक्त पूर्व, संयुक्त मुख्य, PYQच्या बॅचेस आहेत, त्यानंतर टेस्ट सिरीज आहेत वेगवेगळ्या, NCERTच्या बॅचेस आहेत, वन डे बॅचेस आहेत. या सगळ्या बॅचेस तुम्हाला परीक्षाभिमुख लागतील. ज्या परीक्षेसाठी तुम्हाला तयारी करायला ती मदत होईल त्या बॅचमधून. तर ती बॅच जर तुम्हाला इतिहास अवघड वाटत असेल आणि तुम्हाला परीक्षेत मार्क घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही ह्या बॅचेस घेऊ शकता. त्यासाठी आपलं ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा. ठीक आहे. तिथे त्या बॅचेसची सगळी माहिती आहे.
त्यानंतर पुढे 150 वर्ष पूर्ण झालेल्या घटना. आता 150 वर्ष पूर्ण झालेल्या घटना सुद्धा महत्त्वाच्या, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर त्या घटना म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं 1875 साली झालेल्या घटना. मग त्याच्यामध्ये पहिली घटना दक्खनचे दंगे. लक्षात ठेवा, दक्खनच्या दंग्यावर प्रत्येक परीक्षेला क्वेश्चन येतात. या वर्षी सुद्धा परीक्षेला क्वेश्चन विचारले जाऊ शकतील. ठीक आहे. त्यामुळे 12 मे 1875 ला सुपे या ठिकाणी सगळ्यात मोठा दक्खनच्या दंग्यातला पहिला उठाव झाला होता. पण दक्खनचे दंगे सुरुवात झाली होती कुठं? तर दक्खनच्या दंग्याची सुरुवात झाली होती कर्दे या गावापासून. लक्षात ठेवा, त्यामुळे कर्दे गाव महत्वाचं आहे, तिथून दक्खनच्या दंग्याची सुरुवात झाली. 12 मे ला पहिला मोठा उठाव झाला होता पुण्यामध्ये सुपे या ठिकाणी. लक्षात ठेवा. आणि 15 जूनला सगळ्यात शेवटचा उठाव झाला होता भीमतडी जवळ मुंदळी या ठिकाणी. ठीक आहे. त्यामुळे ते ठिकाण महत्वाचे आहे जिथं परीक्षेला क्वेश्चन विचारली जाऊ शकतील. लक्षात ठेवा. मग दक्खनच्या दंग्याची माहिती गोळा करण्यासाठी प्रश्न विचारला होता आयोगानं आपल्याला, सरकारनं कोणतं कमिशन नेमलं? तर ते कमिशन 1876 ला होतं. त्या कमिशनचं नाव होतं डेक्कन राईट्स कमिशन. या डेक्कन राईट्स कमिशनचं काम होतं दक्खनच्या दंग्याची माहिती गोळा करणं. पण या डेक्कन राईट्स कमिशन मध्ये 3 सदस्य होते, रिची, कार्पेटर आणि कॉलविल. हा क्वेश्चन यायचा बाकी आहे, पुढच्या काळामध्ये तो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नंतर त्यांनी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचा कायदा करा, म्हणून सरकारनं 1879 ला डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट नावाचा कायदा मंजूर केला. तर डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा कायदा महत्त्वाचा आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊन गेला होता. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर त्या कायद्याचं स्वागत रानडे यांनी केलं. त्या कायद्याला विरोध लोकमान्य टिळकांनी केला. पण तो कायदा मुंबई प्रांतामध्ये लागू करणारा व्यक्ती कोण होता? तर त्या व्यक्तीचं नाव होतं रिचर्ड टेम्पल. लक्षात ठेवा. आणि त्या कायद्यामध्ये काय होतं? तर सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठी तगाईची सोय केली जाईल, शेतकऱ्यांना संरक्षण दिलं जाईल, शेतकरी बँका स्थापन केल्या जातील, कर्ज माफ होणार नाही पण त्या कर्जाला थोडंफार संरक्षण मिळेल. ठीक आहे. अशा सगळ्या तरतुदी त्या डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट मध्ये होत्या. आणि त्या डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्टला करण्यासाठी 2 लोकांचं योगदान महत्वाचं राहिलं होतं. एक होते ग वा जोशी, दुसरे होते महात्मा फुले. ग वा जोशी असे पहिले व्यक्ती राहिले ज्यांनी इंग्लंड त्या 1877 ला भरलेल्या राणीसाठी भरलेल्या त्या दरबारामध्ये जाऊन तिथं राणीला ते मानपत्र दिलं आणि शेतकऱ्यांच्या डिमांड केल्या. खादीच्या वेशामध्ये जाणारे किंवा खादीचा वेश परिधान करणारे पहिले व्यक्ती कोण होते? तर ते ग वा जोशी होते. लक्षात ठेवा. पण शेतकऱ्यांच्या वेशामध्ये ड्यूक ऑफ कॅनॉटला आपली माहिती, शेतकऱ्यांची माहिती सांगणारे व्यक्तिमत्व कोणतं होतं? महात्मा फुले. तेव्हा महात्मा फुले यांनी दक्खनच्या दंग्याचं नेतृत्व जुन्नर आणि नगर या भागामध्ये केलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं ग वा जोशींनी नेतृत्व पुणे आणि नगरच्या परिसरामध्ये केलं होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे खादीच्या वेशात भेटणारे पहिले कोण होते आणि शेतकरी वेशात भेटणारे कोण होते या आयोगाचे क्वेश्चन आहेत. आणि त्या दोघांच्या पुढाकारातून 1879 चा डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट पास झालेला आपल्याला दिसतो. तर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला दक्खनच्या दंग्याबद्दल. तर या सगळ्या माहिती दक्खनच्या दंग्याबद्दल लक्षात असू द्या. त्यानंतर अनाथ मुलांसाठी आश्रम, याला 1875 ला त्या आश्रमाची स्थापना झाली. प्रार्थना समाज महाराष्ट्राच्या इतिहासामधला सगळ्यात महत्वाचा समाज आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन कंटिन्यू असतात. लक्षात ठेवा. आणि मग प्रार्थना समाजाचा अनाथ आश्रम 1875 ला अनाथ आश्रमाची स्थापना मुंबईमध्ये पहिल्यांदा करण्यात आली होती. आणि मुंबईमध्ये ती स्थापना करणारे व्यक्ती उमेशशंकर लालशंकर होते. पण नंतर त्याच अनाथ आश्रमाची शाखा 1875 ला पंढरपूरमध्ये काढण्यात आली होती. तेव्हा तिथं रावजी भोसले नावाचे स्थानिक व्यक्ती होते, त्यांनी तिथं मदत केली होती. लक्षात ठेवा. आणि रावजी भोसले या व्यक्तीवर आयोगाचा क्वेश्चन राहिलेला आहे. त्यामुळे रावजी भोसले महत्वाची व्यक्ती आहेत, त्यांच्यावर प्रश्न आला होता. प्रार्थना समाजाच्या वतीनं पंढरपूरमध्ये ती शाखा काढलेली आपल्याला दिसते. लक्षात ठेवा. त्यामुळे अनाथ मुलांसाठी जो आश्रम आहे का पंढरपूरला, त्याला सगळ्यात महत्वाचं 1875 ला म्हणजे 150 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्यांची माहिती असू द्या. त्यानंतर आर्य समाज 10 एप्रिल 1875 ला आर्य समाजाची स्थापना झाली. आर्य समाजाच्या स्थापनेला या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि गेल्या वर्षी 1824 ला लक्षात ठेवा स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती 200वी होती. त्यामुळे स्वामी दयानंद सरस्वती बी महत्वाचे आहेत, कारण गेल्या वर्षी त्यांना 200 वर्ष पूर्ण झाले. तर आणि 1875 ला जो त्यांचा आर्य समाज आहे का, त्याला या वर्षी 150 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे दोन्ही व्यक्ती करून जावा, दोन्ही घटना करून जावा, कुठेही आयोगाचा प्रश्न आला तर तो आपल्याला सोडवता यावा. ठीक आहे. त्यामुळे स्वामी दयानंद सरस्वतीने आर्य समाजाची स्थापना केली. त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांना पूर्णानंद सरस्वती त्यांनी त्यांचं नामकरण केलं होतं. मूळशंकर हे त्यांचं मूळ नाव होतं. त्यानंतर मूळशंकर करसनदास तिवारी हे त्यांचं पहिलं नाव होतं. पण जेव्हा त्यांना दीक्षा दिली तेव्हा त्यांचं नाव स्वामी दयानंद सरस्वती असं झालं. लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं गुजरात मधल्या टंकारा गावी त्यांचा जन्म झाला होता, मोरवी संस्थानामध्ये. आणि मुंबईमध्ये त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. त्यानंतर अंधगुरु होते विरजानंद, त्यांच्याकडून त्यांनी मथुरामध्ये वेदांचं ज्ञान घेतलं आणि वैदिक
वैदिक धर्माला शुद्ध करून भारतीय समाजासमोर आणणं हा त्यांचा हेतू होता. ते काम करण्यासाठी त्यांनी आर्य समाजाची स्थापना मुंबईमध्ये केलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे कुणाकडून त्यांनी वेदाचं शिक्षण घेतलं, प्रश्न विचारतील, स्वामी व्रजानंदाकडून. त्यानंतर त्यांची घोषणा होती बॅक टू वेदा, वेदाकडे चला. पण त्या गोष्टीवर महात्मा फुलेंनी पुढे जाऊन टीका केली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे वेदाकडे परत चला अशी त्यांची घोषणा आपल्याला दिसते. त्यानंतर आर्य समाजाची शाखा त्यांनी लाहोरला केली 1877ला. लाहोरमध्ये त्यांचं पूर्ण काम राहिलं. त्यानंतर मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांचे वर्तमानपत्र महत्वाचे आहेत. शतपत्रे होते, हितेच्छू होते आणि लोकहितवादी पण होतं. त्यामुळे शतपत्र 108 होते, ज्यातून त्यांनी प्रबोधनवादी विचार जे की आपल्या धर्माबद्दल असेल, परंपराबद्दल असेल, त्यांनी त्याच्यामध्ये मांडले होते. आणि लोकहितवादी हेच आर्य समाजाचे मुंबई शाखेचे काय राहिलेत? अध्यक्ष राहिलेत, लक्षात ठेवा. त्यानंतर लोकहितवादी यांना महाराष्ट्रामध्ये आर्य समाजाचा प्रसार करायला एका व्यक्तीने मदत केली होती. त्यांचं नाव होतं न्यायमूर्ती रानडे. त्यानंतर मूर्तीपूजा, बहुदेवतावाद, अवतार कल्पना या गोष्टी आर्य समाजाला अमान्य होत्या, लक्षात ठेवा. जाती पद्धती, अस्पृश्यता, बालविवाह त्याला आर्य समाजानं काय केला होता? विरोध केला होता. चातुर्वर्ण पद्धती जन्मावर आधारित नाही तर ती गुणांवर आधारित असावी, लक्षात ठेवा, असं त्यांचं म्हणणं होतं. हे व्यक्ती त्याच्या जातीमध्ये जन्मलेल्या गोष्टीवरून श्रेष्ठ बनत नाही. व्यक्तीनं त्याच्या आयुष्यामध्ये केलेलं कर्म महत्वाचं आहे, तो कर्मानुसार श्रेष्ठ बनतो. या गोष्टीला त्यांनी पाठिंबा दिला होता. म्हणजे वैदिक काळातल्या सगळ्याच गोष्टी त्यांनी ऍक्सेप्ट केल्या असं पण नाही. ज्या गोष्टी काही मनाला योग्य वाटत नव्हत्या त्याला सुद्धा त्यांचा विरोध राहिला, लक्षात ठेवा. तर स्वामी दयानंद सरस्वतींनी इंडिया फॉर इंडियन्स नावाची घोषणा केली. भारत हा भारतीयांचा आहे हा नारा देणारे पहिले व्यक्ती कोण होते? स्वामी दयानंद सरस्वती होते, लक्षात ठेवा. आणि प्रश्न विचारला होता आता राज्यसेवेला, हे पुस्तक कोणाचं होतं? तर हे पुस्तक CR दास यांचं होतं, लक्षात ठेवा. CR दास यांच्या मृत्यूला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून सगळ्यात महत्वाचं आयोगाने ते पुस्तक विचारलं. पण इंडिया फॉर इंडियन्स हा नारा कोणी दिला? जेव्हा असा प्रश्न विचारला जाईल तेव्हा त्याचं उत्तर मात्र सगळ्यात महत्वाचं स्वामी दयानंद सरस्वती असेल. त्यानंतर स्वराज्याची कल्पना 1876ला सांगणारे सुद्धा पहिले व्यक्ती कोण होते? तर स्वामी दयानंद सरस्वती होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्या स्वराज्याच्या कल्पनेवरूनच 1916ला लोकमान्य टिळक असं म्हणले होते, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ठीक आहे. त्यामुळे राष्ट्रवादाच्या जडणघडणीमध्ये जर कुठल्याही व्यक्तीचं जास्त योगदान असेल विचारांचं तर ते व्यक्ती पहिले स्वामी दयानंद सरस्वती आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांवर आधारितच पुढे जहाल गट असेल, क्रांतिकारी असेल हे होताना दिसतं आपल्याला. त्यामुळे ते व्यक्ती महत्वाचे आहेत. पण स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मृत्यूनंतर 2 गट पडले आर्य समाजामध्ये. त्याच्यामध्ये गुरुकुल गट एक राहिला, दुसरा कॉलेज गट राहिला. गुरुकुल गटाचं नेतृत्व स्वामी श्रद्धानंद यांनी केलं, लक्षात ठेवा. गुरुकुल कांगडी विद्यालयाची स्थापना त्यांनी वैदिक शिक्षणासाठी हरिद्वार या ठिकाणी केलेली दिसते आपल्याला. त्यानंतर लाला लजपत राय आणि लाला हंसराज यांचा दुसरा गट होता. त्यांनी लाहोरमध्ये दयानंद अँग्लो वैदिक स्कूल काढलं. पाश्चिमात्य शिक्षण देणं आणि वैदिकी शिक्षण देणं हा त्यांचा काय होता? हेतू होता. त्यानंतर सत्यार्थ प्रकाश आणि वेदभाष्य भूमिका ह्या 2 पुस्तिका सगळ्यात महत्वाचं पुस्तकं स्वामी दयानंद सरस्वतींनी लिहिली, लक्षात ठेवा. पण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाला मराठी अनुवाद कोणी केला होता? तर श्रीपाद सातवळेकर यांनी केला होता. भगिनी निवेदिता यांनी आर्य समाजाला लढाऊ हिंदू धर्म असा शब्दप्रयोग वापरलाय. त्यामुळे लढाऊ हिंदू धर्म कोण म्हणला हा पण आयोगाचा क्वेश्चन होता. स्वामी दयानंद सरस्वतींनी मुलांचं विवाहाचं वय 24 वर्ष आणि मुलींचं विवाहाचं वय 16 वर्ष हे सांगितलेलं होतं. त्यानंतर आंतरजातीय विवाहाला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. त्यानंतर उदयपूर या ठिकाणी त्यांनी परोपकारणी सभा स्थापन केली गरीब मुलांना निशुल्क शिक्षण देण्यासाठी किंवा शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी. फिरोजपूरला त्यांनी अनाथ आश्रम बांधलं, लक्षात ठेवा. म्हणजे असे बरेचसे योगदान स्वामी दयानंद सरस्वतीचं राहिलेलं ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. पहिला अनाथ आश्रम कुठं होता? फिरोजपूर. परोपकारणी सभा कुठं होती? उदयपूरला. 2 लोकांनी महाराष्ट्रामध्ये आर्य समाजाच्या तत्वांचा प्रसार केला, ते 2 लोक महत्वाचे आहेत. आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. 24 आणि 16 वर्ष लग्नाचं वय सांगितलं. भगिनी निवेदिता यांचं वाक्य लक्षात ठेवा. व्हॅलेंटाईन चिरोलनी टीका केली, भारतीय संतोषाचे जनक असं ते आर्य समाजाला म्हणले. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं परीक्षेला क्वेश्चन विचारतील आर्य समाजावर तर हे सगळी माहिती लक्षात असू द्या. त्यानंतर थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना 1875ला न्यूयॉर्कमध्ये झाली. त्याला सुद्धा सगळ्यात महत्वाचं यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत. 2 लोकांनी स्थापना केली, ब्लावस्की आणि ओलकॉट, लक्षात ठेवा. भारतीय संस्कृती आणि विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव होता. 1879
1882ला हे लोक भारतात आले. 1882ला त्यांनी आपलं आड्यार या ठिकाणी केंद्र स्थापन केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्मवाद आणि पुनर्जन्म याच्यावर त्यांचा विश्वास होता. भारतीय संस्कृतीचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि त्या संस्कृतीचं काम करण्याचं त्यांनी कार्य पुढे भारतात केलं, लक्षात ठेवा. त्यानंतर 1893ला थिओसॉफिकल सोसायटीचं काम करायला ॲनी बेझंट भारतात आल्या आणि ॲनी बेझंटनी सेंट्रल हिंदू कॉलेज मग पुढे बनारसमध्ये काढलं, जे पुढे जाऊन 1916ला हिंदू विश्वविद्यालय बनलं, लक्षात ठेवा. पंडित मदन मोहन मालवीयनी पुढे त्याचं काम केलं. त्यानंतर वाराणसीमध्ये राष्ट्रीय शाखेचं कार्यालय काढलं. त्यानंतर जॉर्ज आरुंडेल ह्या ॲनी बेझंट यांच्यानंतर त्या आड्यारचे अध्यक्ष बनले होते, लक्षात ठेवा. सत्यानास्ती परोधर्म हे ब्रीद वाक्य होतं आणि हे ब्रीद वाक्य समोर ठेवून थिओसॉफिकल सोसायटीनं आपलं भारतात काम केलं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर 1907ला ओलकॉटच्या मृत्यूनंतर त्या आड्यार केंद्राच्या प्रमुख ॲनी बेझंट बनलेले आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. त्यानंतर ब्लावस्की यांचा सेक्रेट डॉक्ट्रिन हा ग्रंथ त्यांनी वाचला होता. प्रश्न विचारतील तर ॲनी बेझंटनी हा ग्रंथ वाचला होता आणि या ग्रंथानंतर त्या भारतीय संस्कृती सोबत त्या जुडलेल्या आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. जन्माने ख्रिश्चन मनाने हिंदू असं ते स्वतःबद्दल नेहमी म्हणायच्या. ठीक आहे. त्यामुळे हे वाक्य लक्षात ठेवा. कोण म्हणायचं असं विचारतील. त्यानंतर भगवद्गीतेचा इंग्रजी अनुवाद सुद्धा ॲनी बेझंटनी केलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर न्यू इंडिया हे त्यांचं वर्तमानपत्र होतं आणि अजून एक वर्तमानपत्र होतं कॉमनवेल्थ. तर कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया याच्या माध्यमातून त्यांनी होम रूल चळवळीचा काय केला होता, प्रसार केला होता, ज्याच्या राज्यसेवा पूर्व आयोगाने हा क्वेश्चन विचारला होता. होम रूल चळवळ स्वराज्य प्राप्तीसाठी त्यांनी चालू केलेले आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. तर होम रूल म्हणजे काय हा सुद्धा आयोगाचा गेल्या वर्षी कंबाईनला प्रश्न होता. काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष राहिल्या होत्या आणि महिला अध्यक्ष होण्याचा पहिला मान कोणाला मिळाला होता, तर महिला अध्यक्ष होण्याचा पहिला मान कोणाला मिळाला होता, तर त्या होत्या सगळ्यात महत्त्वाचा ॲनी बेझंट. त्यामुळे प्रश्न विचारतील त्यांच्यावर त्या सगळ्या गोष्टी लक्षात असू द्या. त्यानंतर इंडियन लीग नावाची संघटना आहे का, त्याला सुद्धा 1875ची स्थापना आहे. त्याला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होतात आणि इंडियन लीगवर तर आयोगानं कंटिन्यू क्वेश्चन विचारून झालेत, लक्षात ठेवा. त्यामुळे संस्थापक होते शिशिर कुमार घोष. अमृत बाजार पत्रिका ही त्यांची सगळ्यात महत्त्वाचं न्यूजपेपर होतं, जे अमृत बाजार पत्रिकेच्या माध्यमातून त्यांनी तिथं झालवादी विचार तिथं मांडले होते, लक्षात ठेवा. आता ही पहिली संघटना होणे जिनं भारताचं राजकीय उद्दिष्ट उघड पद्धतीने सांगितलं. हा आयोगाचा क्वेश्चन होता. ठीक आहे. त्यामुळे भारताचं राजकीय उद्दिष्ट उघडपणे सांगणारी संघटना कोणती, इंडियन लीग. लोकांना राजकीय शिक्षण द्यावं असं म्हणणारी सुद्धा आपल्या भारतातील ती पहिली संघटना होती, ज्या संघटनेचं नाव होतं इंडियन लीग, लक्षात ठेवा. शंभूचंद्र चटर्जी, काली मोहन दास, जोगेशचंद्र दत्त हे सगळे सदस्य त्या संघटनेचे सदस्य होते आणि पुढे हिचं रूपांतर इंडियन असोसिएशन मध्ये झालं, जे की सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची ती पुढे संघटना बनली. तर इंडियन लीगवर कंटिन्यू प्रश्न आलाय, त्यामुळे इंडियन लीग बद्दल बाकीची माहिती पण लक्षात असू द्या. मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज ची स्थापना 1875ला केली होती. त्याला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे कॉलेज स्थापन करणारे व्यक्ती होते सर सय्यद अहमद खान आणि या कॉलेजच्या माध्यमातून आधुनिक शिक्षण मुस्लिमांना मिळावं हा त्यांचा विचार होता आणि आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून मुस्लिम समाजामध्ये बदल होईल. त्यानंतर रूढी प्रथा परंपरा थोडं मागं टाकल्या जातील, आधुनिक विचार समाज स्वीकारेल. इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून मग इंग्रजांच्या दरबारात नोकरी केली जाईल आणि इंग्रजांकडे आपल्या डिमांड मागून त्या मान्य करून घेतल्या जातील, लक्षात आपण त्याचं समर्थक बनावं. तर या सगळ्या गोष्टीसाठी त्यांचा पुढाकार राहिला होता आणि त्याच्यामध्ये एज्युकेशन किती महत्त्वाचं आहे हे समजून सांगण्यासाठी त्यांनी अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली होती. आधुनिक शिक्षणाला पाठिंबा राहिला होता. पुढे तेच 1920ला अलीगड विद्यापीठ झालेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे सर सय्यद अहमद खान यांची संस्था महत्त्वाची आहे, क्वेश्चन बनू शकतो. त्यानंतर वंदे मातरम या गीताचं पहिलं प्रकाशन 1875ला झालं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत, लक्षात ठेवा. बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेलं गीत आहे. वंदे मातरम हे 7 नोव्हेंबर 1875ला बंगदर्शन नावाच्या साप्ताहिकामध्ये त्यांनी पहिल्यांदा प्रकाशित केलं होतं. प्रश्न हा पण आला होता, बंगदर्शन हे साप्ताहिक कोणाचं आहे, तर बंकिमचंद्र चटर्जी यांचं. नंतर आनंदमठ कादंबरीमध्ये ते समाविष्ट झालं. स्वातंत्र्य लढ्यासाठी ते प्रेरणा गीत बनलं, लक्षात ठेवा. राष्ट्रीय गीत म्हणून सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं पुढे ते ओळखलं गेलं. वंदे मातरम महत्त्वाचं, परीक्षेला क्वेश्चन विचारतील. वंदे मातरमचे नारा देणारे पहिले संन्यासी होते. संन्यासी उठावामध्ये ते पहिल्यांदा त्यांनी लोकांना नारा दिला असं आनंदमठ कादंबरीमध्ये आपल्याला वाचायला भेटतं, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय हवामान विभाग जे आहे का, तर त्याला सुद्धा यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत. कलकत्ता इथं त्याची स्थापना झाली होती 15 जानेवारी 1875ला. हवामानाचा अंदाज आणि माहिती देण्यासाठी ही संस्था महत्त्वाची मानली जाते. प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात असू द्या. जिओग्राफीच्या अँगलला महत्त्वाचं आहे. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 1875ला झाला होता. त्यांची यावर्षी 150वी जयंती आहे, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्त्वाचं, वल्लभभाई पटेल काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते राहिले होते, महात्मा गांधीजींचे सहकारी होते आणि 1918 पासून ते
ते महात्मा गांधी सोबत कंटिन्यू शेवटपर्यंत काम करत होते, लक्षात ठेवा. तर गुजरात सभेचे अध्यक्ष महात्मा गांधी होते, तर वल्लभभाई पटेल चिटणीस होते. जेव्हा त्यांना खेडा सत्याग्रह यशस्वी करायचा होता तेव्हा त्यांनी तिथं गुजरात सभा स्थापन केल्या होत्या आणि त्या गुजरात सभेचे अध्यक्ष महात्मा गांधी होते, तर वल्लभभाई पटेल हे चिटणीस राहिले होते, सेक्रेटरी. प्रश्न आला होता गुजरात सभा महात्मा गांधींनी कुठल्या सत्याग्रहाच्या वेळेस स्थापन केल्या होत्या, तर त्या लढ्याचं नाव होतं खेडा लढा, जो शेतकऱ्यांसाठी होता. त्यानंतर 1918ला खेडा सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता. तिथून पुढे महात्मा गांधी सोबत त्यांचा कंटिन्यू सहवास राहिला होता. अहमदाबाद नगरपालिकेचे ते त्या वर्षी निवडून आलेले महत्वाचे व्यक्ती राहिले होते. त्यानंतर 1924 ते 28 या काळामध्ये ते अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष सुद्धा झाले. नंतर 1921 साली गुजरात प्रांतिक काँग्रेस ज्या होती काँग्रेस, तर त्याचे ते अध्यक्ष आले होते. अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष बनले होते. अहमदाबाद काँग्रेस अधिवेशन महत्वाचं आहे जे 1921 ला होतं. त्या अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष हकीम अजमल खान होते आणि त्याच अधिवेशनामध्ये हसरत मोहानी यांनी पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता, लक्षात ठेवा. नंतर 1923 साली नागपूरमध्ये झेंडा सत्याग्रह झाला होता, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे नेतृत्व राहिलं होतं. 1928ला बारडोली शेतसाऱ्याचा जो लढा होता, करबंदी चळवळ, तर त्याचे ते नेतृत्व होते, त्यांनी नेतृत्व केलेलं तिथं दिसतं आपल्याला. नंतर 1930 साली मिठाचा सत्याग्रहामध्ये त्यांनी भाषणबंदीचा हुकूम मोडला आणि त्यांना काही काळ तुरुंगात जावं लागलं होतं. कराची अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. 1931च्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी तिथं फंडामेंटल राईटचा ठराव मांडला होता, लक्षात ठेवा. हरिपुरा काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते स्वागत अध्यक्ष होते. हरिपुराचे अध्यक्ष तेव्हा सुभाषचंद्र बोस होते. 9 ऑगस्टला अहमदनगरच्या किल्ल्यात इतर काँग्रेस नेत्यासोबत ते सुद्धा होते. सगळ्यात महत्वाचं, पंडित जवाहरलाल नेहरू नगरच्या त्या किल्ल्यामध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू तिथं डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्याच किल्ल्यामध्ये वल्लभभाई पटेल सुद्धा आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. सिमला परिषद 1945, कॅबिनेट मिशन 1946 ह्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि घटनात्मक सुधारणासाठी सुद्धा त्यांचं योगदान राहिलं होतं. मग त्यांच्याच मध्यस्थीने नाविक बंड जे होतं का 1846 ला सुरू झालेलं, 18 फेब्रुवारीला ते बंद झालं होतं आणि तलवार युद्ध नौका होती, लक्षात ठेवा. त्या तलवार युद्ध नौकेवर BC दत्त यांच्या नेतृत्वाखाली झालेला जो काही नाविकांचा उठाव होता तो वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीनंच थांबला होता. त्यामुळे स्वातंत्र्य मिळवायचे दिवस जवळ आलेत, तुम्ही अशा वेगळ्या गोष्टी करू नका असं त्या बंडवाले सगळ्या लोकांना सांगणं त्यांचं काम होतं आणि त्यांच्या मध्यस्थामुळेच तो सगळा बंड काय झालेलं थांबलेलं. त्यानंतर VP मेनन यांचं बहुमल असं साह्य त्यांना लाभलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे विलिनीकरण जे संस्थान होते का त्याच्यामध्ये वल्लभभाई पटेलांची सगळ्यात महत्वाची भूमिका आहे. त्यांच्यामुळे संस्थान विलिनीकरण झालेले सुद्धा आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. त्यानंतर नागपूर, प्रयाग आणि उस्मानिया यासारख्या विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केलेली आहे. कोणकोणत्या विद्यापीठांना दिले असं विचारतील. त्यानंतर एकात्म भारताचे ते खऱ्या अर्थानं शिल्पकार त्यांना म्हणलं जातं, लक्षात ठेवा. लोह पुरुष सुद्धा त्यांना म्हणलं जातं, पोलादी पुरुष त्यांना म्हणलं जातं. कणकर भूमिका स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांनी संस्थानिकांच्या बाबतीत घेतलेली आपल्याला दिसते. द टाइम्स लंडन नावाचं, लंडनचं न्यूजपेपर आहे द टाइम्स नावाचं, तर त्यांनी बिस्मार्क पेक्षा श्रेष्ठ राजकारणपटू असा त्यांचा गौरव केलाय. प्रश्न विचारला जाऊ शकतो, असा गौरव वल्लभभाई पटेलांचा करणारं कोण होतं, लक्षात ठेवा. टाइम्स नावाचं मॅगझिन होतं. ठीक आहे. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ते सगळं लक्षात असू द्या. त्यांच्यावर प्रश्न विचारतील कारण महत्वाचे व्यक्ती राहिलेत वल्लभभाई पटेल. आपलं SS बंगाली पण महत्वाचे आहेत. 1875ला सगळ्यात महत्वाचं त्यांनी एक संघटना स्थापन केली होती, त्याला 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि कामगार संघटना स्थापन करण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल SS बंगालीने टाकलं होतं, ज्याला 150 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत, लक्षात ठेवा. त्यांच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगायची झालं आणि हा योगाचा प्रश्न होता. 1875ला ते प्रयत्न कुणी केला प्रश्न विचारून झालेला कंबाईनला. नंतर कामगारांच्या कामाचे तास फिक्स असावे यासाठी विधेयक मांडणारी पहिली व्यक्ती कोण होते, तर 1878ला SS बंगाली होते, पण त्यांना काय त्या विधेयकाला यश आलं नव्हतं कारण ते विधेयक पास झालं नव्हतं. त्यानंतर रास्त गोपतार नावाचं जे न्यूजपेपर होतं, त्या रास्त गोपतार नावाच्या न्यूजपेपर मधून कामगारांचे प्रश्न मांडणारे व्यक्ती कोण होते असं जर विचारलं तर ते SS बंगाली होते. त्यानंतर द एज ऑफ कन्सेंट ऍक्ट होता, संमती वयाचा कायदा, तर या संमती वयाच्या कायद्याला समर्थन देणारे किंवा पाठपुरावा करणारे कोण होते, SS बंगाली होते, लक्षात ठेवा. त्यांच्यामुळे एज ऑफ कन्सेंट ऍक्ट बालविवाहाचा कायदा पास झाला होता आणि त्यांना मदत बेहरामजी मलबारीने केली होती. त्यामुळे SS बंगाली यांचा 1875ची घटना म्हणजे कामगार संघटनेच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल, पण त्याला 150 वर्ष पूर्ण होतात, तर त्यावर पुढच्या काळामध्ये प्रश्न असू शकतो. त्यानंतर जे पहिलं फॅक्टरी कमिशन नेमलं होतं त्याला सुद्धा 150 वर्ष पूर्ण होताना दिसतील, लक्षात ठेवा. कारण 1875ला मुंबईचे जिल्हाधिकारी आबुटनॉट यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं फॅक्टरी कमिशन नेमलं होतं. त्याच्यामध्ये कोण कोण सदस्य होते हा प्रश्न यायचा बाकी आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये रावसाहेब मंडलिक, मंगळदास नथुबाई, दीनशा पेटीट, मोरारजी गोकुळदास हे 4 सदस्य होते.
होते, त्यातले 3 लोक गिरणीचे मालक होते. रावसाहेब बनली गिरणीचे मालक नव्हते, लक्षात ठेवा. आणि यांनी केलेल्या शिफारशीवर 1881 ला रिपनच्या कार्यकाळामध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट मंजूर झालेला आपल्याला दिसतो. पण त्यासाठी कमिशन महत्वाचं आहे. त्या कमिशनचं नाव होतं आबुटनॉट, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 1875 मध्ये बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन, बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना सुद्धा मुंबई मधल्या गिरणी मालकांनी स्थापन केलेली संघटना आहे. आम्ही कामगारांचं हित बघतो यासाठी त्या संघटनेची स्थापना त्यांनी केली होती. आणि मुंबई मधले मालक इंग्रजांना सांगत होते ही संघटना कामगारांसाठी काम करेल. त्या संघटनेला सुद्धा या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारतील. तर बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना कोणाची आहे, परीक्षेला क्वेश्चन बनू शकतो. सोबत पहिला फॅक्टरी कमिशन सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर हसरत मोहानी यांचा जन्म 1875 ला झाला होता. त्यांची यावर्षी 150वी जयंती आहे. हसरत मोहानी एक मुस्लिम नेते आहेत, पण सगळ्यात महत्वाचं राष्ट्रवादी मुस्लिम म्हणून त्यांचं योगदान कायम महत्वाचं राहिलं. 1921 ला जे अहमदाबाद अधिवेशन झालं होतं का, हकीम अजमल खान ते अध्यक्ष होते, तेव्हा हसरत मोहानी यांनी पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता. तिथे लक्षात ठेवा, प्रश्न येऊन गेलेला हा पूर्ण स्वराज्याचा ठराव तिथं मांडणारे व्यक्ती कोण होते, तर तिथं हसरत मोहानी पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडणाऱ्यांमधले एक व्यक्ती आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक राष्ट्रवादी मुस्लिम नेते होते, उर्दू कवी होते. सर सय्यद अहमद खान प्रणित ब्रिटिश दार्जिन्या धोरणाचे ते विरोधक होते, लक्षात ठेवा. कारण ते राष्ट्रवादी मुस्लिम आहेत आणि सर सय्यद अहमद खान इंग्रजांना सपोर्ट करायचे, त्यामुळे सर सय्यद अहमद खानला ते विरोध करायचे, लक्षात ठेवा. उर्दू ए मुअव्वला नावाचं त्यांचं काय होतं, मासिक होतं. ते मॅगझिन त्यांनी चालू केलं होतं. ब्रिटिश शासनानं वर्तमानपत्राची मुस्कटदाबी करणारा कायदा केला 1878 ला. तेव्हा मात्र त्यांनी काय केला होता, आपलं पुढे कायदे होते, लक्षात ठेवा. 1908 1910 ला. तेव्हा मात्र त्यांना 2 वर्षाची सक्त मजुरी ची शिक्षा झालेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. म्हणजे 1808 त्या कायद्याच्या विरोधात त्यांनी लेखन केलं होतं, त्यामुळे त्यांना शिक्षा झाली होती. त्यानंतर टिळक आणि योगी अरविंद यांचे ते निष्ठावान भक्त होते, लक्षात ठेवा. अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनामध्ये त्यांनी तिथं सगळ्यात महत्वाचा जहाल ठराव मांडला होता आणि 1 वर्षात आपलं पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडणारे ते होते. कानपूरमध्ये 1925 ला कम्युनिस्ट पक्षाच्या परिषदेचे ते एक संयोजक राहिले होते. त्यांनी स्वतःला मुस्लिम कम्युनिस्ट म्हणून त्यांनी घोषित केलं होतं. तर असे व्यक्ती म्हणजे सगळ्यात महत्वाचा हसरत मोहानी, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनू शकतो कारण 150वी जयंती, लक्षात ठेवा. त्यानंतर बिरसा मुंडा, तर 1875 ला त्यांचा जन्म झाला. 150 वर्ष त्यांना पूर्ण होत आहेत. राज्यसेवा पुरवला आता या वर्षी प्रश्न आला होता, पण आपल्याला इतिहासामध्ये सुद्धा त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यांनी केलेला जो मुंडा उठाव होता का, तो फेमस राहिला होता. त्यामुळे मुंडा समुदायाचे प्रश्न त्यांनी त्या उठावामधून मांडण्याचा प्रयत्न केलेला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं उलगुलान उठाव, त्यांच्या उठावाला म्हणलं जातं, लक्षात ठेवा. किंवा त्याला अजून एक नाव आहे महान उठाव, आज सुद्धा म्हणलं जातं. आणि 1900च्या साली त्यांनी केलेला उठाव होता, त्याला या 125 वर्ष पूर्ण होताना पण दिसत आहेत. आणि त्यांची यावर्षी 150वी जयंती आहे, त्यामुळे सुद्धा बिरसा मुंडा महत्वाचे आहेत, व्यवस्थित करून जावा. काही गोष्टी तुम्हाला करंटच्या दृष्टिकोनातून इथे दिलेल्या आहेत, लक्षात ठेवा. तर भारत सरकार राष्ट्रीय जनजातीय गौरव वर्ष म्हणून हे वर्ष साजरा करते, लक्षात ठेवा. ते कारण म्हणजे बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आहे. तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 15 जून ते 15 जुलै या दरम्यान भारत सरकार सगळ्यात महत्वाचं जनभागीदारी अभियान म्हणून राबवणार आहे, लक्षात ठेवा. आणि हे जनभागीदारी जे अभियान आहे का, ते 517 जिल्ह्यामध्ये राबवण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे, जे की तुम्हाला प्रश्न विचारतील. धरती आबा जननायक या नावानं बिरसा मुंडा यांची ओळख आहे. हे पण त्यांचे टोपण नाव लक्षात ठेवा. तिथं परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यांनी केलेल्या उठावाला उलगुलान उठाव, महान उठाव या नावानं ओळखलं जातं. छोटा नागपूर टेनन्सी ऍक्ट सरकारनं मंजूर केला होता आणि मुंडा लोकांवर होणारा जो अन्याय का, तो कायदा करून कमी करायचा प्रयत्न केलेला, लक्षात ठेवा. 1902 ला आदिवासी हक्क, स्त्री स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा यासाठी त्यांचा त्या भागामध्ये संघर्ष आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. त्यानंतर पहिला आदिवासी नेता म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. रांची तर डिस्टरी पुलाजवळ तिथं बिरसा मुंडा यांची समाधी आहे. कुठं समाधी आहे असं विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. तिथं पुतळा पण आहे. केंद्रीय कारागृहाला आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाला बिरसा मुंडा यांचं नाव देण्यात आलंय, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यांच्याबद्दलची माहिती लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर सर्वात मोठा आदिवासी सक्षमीकरण अभियान आता चालवलं जाणार आहे आणि केंद्र सरकारने त्याची भूमिका घेतली, लक्षात ठेवा. 15 जून ते 15 जुलै 2025 या दरम्यान ते सगळं 517 जिल्ह्यामध्ये इथं तुम्हाला दिलंय, तर ते अभियान राबवण्याचं ठरवलेलं आहे. सोबत त्यांच्याबद्दल सगळी माहिती बघा. 150वी जयंती आहे, त्यामुळे जनजातीय गौरव वर्ष म्हणून त्या वर्षाला 25च्या वर्षाला गौरवलेलं आहे आणि परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो.
त्यानंतर वसंत व्याख्यानमाला हे 1875 मध्ये पुण्यामध्ये वसंत व्याख्यानमाला भरवायला न्यायमूर्ती रानडेंनी सुरुवात केली. पुण्यातली प्रसिद्ध अशी व्याख्यानमाला दरवर्षी पुण्यामध्ये आयोजित केली जाते. वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत लोक येऊन तिथं व्याख्यान देतात. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती तिथं समाजाला उपयोग व्हावा ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा हा सगळा प्रयोग वसंत व्याख्यानमाला या नावानं 1875 मध्ये रानडे यांनी चालू केलेला आपल्याला दिसतो. लक्षात ठेवा, जे आज पण ह्या सगळ्या वसंत व्याख्यानमालाचं आयोजन केलं जातं. पुण्यामध्ये टिळक स्मारक मंदिर आहे, तिथं ते सगळी व्याख्यानमाला असते. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आरोग्य, साहित्य, संस्कृती, अर्थ, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा या सगळ्या विषयावरचे प्रसिद्ध नामवंत असणारे लोक तिथं येतात आणि व्याख्यानं देतात. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा एक मानबिंदू म्हणून आजही वसंत व्याख्यानमाला तेवढीच महत्त्वाची मानली जाते. जेव्हा रानडेंनी त्या चालू केली होती तेव्हा पण त्याला तेवढंच महत्त्व होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे वसंत व्याख्यानमाला महत्त्वाची आहे. त्यानंतर 125 वर्ष पूर्ण होणाऱ्या घटना. आता आपण 150 वर्ष बघितल्या, 125 वर्ष पूर्ण होणाऱ्या घटना. तर सगळ्यात महत्त्वाचं काँग्रेसचं 1900 सालचं अधिवेशन. ठीक आहे. तर NC चंदावरकर पहिले मराठी भाषिक जे अध्यक्ष राहिले का, त्याला यावर्षी 125 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. आणि NC चंदावरकर हे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुद्धा राहिले होते. लक्षात ठेवा. तेव्हा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्यांच्यावर आत्ताच प्रश्न आला होता. तर पहिले मराठी भाषिक अध्यक्ष म्हणून त्यांना महत्व आहे. जे 1900 साली भरलेल्या त्या अधिवेशनाचे, लाहोर या ठिकाणी ते अधिवेशन होतं, त्याचे ते अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. त्यानंतर 1900 मध्ये मित्रमेळा ही संघटना स्थापन झाली. त्या संघटनेला यावर्षी 125 वर्ष पूर्ण होत आहेत. संस्थापक होते सावरकर. सावरकरांनी ती मित्रमेळा संघटना गणपती उत्सव साजरा करणं यासाठी स्थापन केली होती. लक्षात ठेवा. 1904 ला अभिनव भारत असं त्या संघटनेचं पुढे जाऊन नाव झालं. त्यानंतर यंग इटली या संघटनेच्या वरूनच ते नाव करण्यात आलं होतं. जोसेफ मॅजिनी यांचा प्रभाव सावरकरांवर असलेला आपल्याला दिसतो. लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं, ही संघटना अकबराची जयंती पुढे जाऊन साजरी करायची. लक्षात ठेवा. मुख्यालय त्यांचं नाशिकला होतं. त्यानंतर अभिनव भारत यांनी स्थापन केलेली भारतातील पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना आपल्याला ही सांगता येईल. लक्षात ठेवा. जोसेफ मॅजिनीच्या चरित्राचा मराठी अनुवाद सुद्धा सावरकरांनी केला होता आणि ते तरुणांना वाचायला द्यायचे, ज्यातून त्यांना प्रेरणा मिळायची. तर त्यांचे बंधू होते थोरले गणेश बाबाराव सावरकर, ते मात्र त्या संघटनेचं काम बघायचे. लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, 1900 साली सरकारने एक दुष्काळ आयोग नेमला होता. त्याचे अध्यक्ष होते मॅकडोनाल्ड कमिशन. कर्जनच्या काळामध्ये नेमलेला आयोग आहे आणि त्या कर्जनच्या काळाला सुद्धा महत्व आहे, कारण त्याचा कार्यकाळ हा 125 वर्षाचा दिसतो आपल्याला. कारण 1899 ते 1905 या काळामध्ये तो भारताचा व्हाईसराय होता आणि 125 वर्षाच्या घटनामध्ये त्याचं पण योगदान महत्वाचं आहे. त्यामुळे कर्जन पण करा. आणि त्यानं दुष्काळासाठी नेमलेलं कमिशन होतं मॅकडोनल्ड, त्याला यावर्षी 125 वर्ष पूर्ण होत आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आपले काही पुस्तकं तुम्हाला दुकानामध्ये भेटतील. अभ्यास करत असताना ते पुस्तकं तुम्हाला मदत करतील. तर आपलं PYQ MCQ बुस्टर आहे. लक्षात ठेवा. ते पुस्तक महत्वाचं आहे, जे तुम्हाला आपल्या ऑफिसला भेटेल किंवा कुठल्याही शॉपमध्ये तुमच्या जवळच्या तुम्हाला तिथं मिळू शकतं. आणि एक्झाम ओरिएंटेड समाज सुधारकांचं पुस्तक आहे, हे सुद्धा खूप महत्वाचं पुस्तक, जे कमी पेजेसमध्ये तुम्हाला 2 कलरमध्ये ते पुस्तक दिलंय आणि जी परीक्षेला माहिती लागते का ती देण्याचा प्रयत्न केलाय. ह्या दोन्ही पुस्तकातून तुम्हाला अभ्यास करायला एक दिशा भेटेल. अशा अर्थाचं साहित्य तयार करून ठेवलंय, जे की तुम्हाला मदत करेल. तुम्हाला इच्छुक असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे 100 वर्ष पूर्ण झालेल्या घटना. 100 वर्ष पूर्ण झालेल्या घटना महत्वाच्या, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. त्यामध्ये पहिली घटना अखिल भारतीय हिंदू महासभा. 1915 ला अखिल भारतीय हिंदू महासभेची सगळ्यात महत्वाची स्थापना होती. लक्षात ठेवा. पण 1925 ला अखिल भारतीय हिंदू महासभेचं जे अधिवेशन होतं ते कलकत्त्याला होतं आणि त्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपत राय होते. लाला लजपत राय अध्यक्ष होते, त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून तुम्हाला अखिल भारतीय हिंदू महासभेचं पूर्ण माहिती देण्याचा इथे प्रयत्न केलाय. लक्षात ठेवा. पहिलं अधिवेशन झालं होतं 1915 ला हरिद्वारला. पहिले अध्यक्ष होते सर महेंद्रचंद्र नंदी आणि यांच्यावर आयोगाचा क्वेश्चन राहिला होता. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पहिलं नाव सर्वदेशक हिंदू सभा असं होतं. पण याच अखिल भारतीय हिंदू महासभेचे 1925 ला कलकत्ताला अधिवेशन झालं. अध्यक्ष लाला लजपत राय होते. 100 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून महत्वाचे आहेत, प्रश्न विचारतील. लक्षात ठेवा. 1923 ला नागपूरमध्ये हिंदू महासभेची शाखा स्थापन झाली होती. डॉक्टर हेडगेवार यांनी ती शाखेची स्थापना केलेली. नंतर दिल्लीमध्ये 1932 ला अधिवेशन झालं होतं. न चिकेळकर तिथं अध्यक्ष होते. तेव्हा जाती निवाडा आला होता, त्याला मात्र त्यांनी विरोध केलेला आपल्याला दिसतो. लक्षात ठेवा.
नंतर RSS ची स्थापना, हे सुद्धा 100 वर्ष पूर्ण झालेली संघटना आपल्याला दिसून येईल, लक्षात ठेवा. नागपूरमध्ये स्थापना झाली होती. संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आपल्याला दिसतील. RSS ची स्थापना होण्यापाठीमागं डॉक्टर मुंजे यांचा महत्वाचा वाटा होता, कारण डॉक्टर मुंजे हे सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शक होते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे, आणि त्यांनी मग तिथं नागपूरमध्ये ती संस्था स्थापन केली. त्यानंतर ते राजकीय मुंजे त्यांचे राजकीय गुरु सुद्धा होते, लक्षात ठेवा. त्यानंतर संघाचे सरसंघचालक म्हणून माधवराव गोवळकर यांनी काम केलं होतं, आणि संघाची नियम सांगणारी पुस्तिका उई नावाची त्यांनी लिहिली होती, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन आला होता. उई नावाची पुस्तिका महत्वाची आहे, प्रश्न विचारतील. छोडो भारत पासून संघ दूर होता. बाकी मग 1947 ला महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर बंदी पण होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर 100 वर्ष पूर्ण होणारी संघटना, प्रश्न विचारतील, त्यामुळे बाकी सगळी माहिती असू द्या. त्यानंतर काकोरी कट 1925 ला, ठीक आहे, परीक्षेला क्वेश्चन विचारतील. यावर्षी 100 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत. तर रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाक उल्ला खान यांनी ती योजना आखली होती. लखनौ पासून शहाजनपूरला जाणारी रेल्वे काकोरी स्टेशनवर थांबणार होते, आणि थांबल्यानंतर तिथला सरकारचा खजिना लुटायचा आणि तो पैसा क्रांतिकार्याला वापरायचा, अशी योजना या दोन लोकांनी केली होती. 9 ऑगस्ट 1925 ला तो प्लॅन होता, आणि तो प्लॅन सक्सेसफुल झाला होता, लक्षात ठेवा. त्यानंतर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ही संघटक, या संघटनेचे सगळे संघटक लोक या काकोरी कटामध्ये आपल्याला दिसतील, त्यांना 8,000 रुपये मिळाले होते. मग त्याच्यानंतर मग पुढे सरकारनं जो खटला चालवला होता का, त्या खटल्याचं नाव काकोरी कट खटला होता, आणि या काकोरी खटल्यामध्ये बऱ्याच लोकांना पकडून इंग्रजांनी फाशी दिली होती. तर त्याच्यामध्ये रामप्रसाद बिस्मिल सहभागी होते, राजेंद्र लाहिरी होते, अशफाक उल्ला खान होते, चंद्रशेखर आझाद होते, सचिंद्र बक्षी होते, केशव चक्रवर्ती होते, लक्षात ठेवा. आणि मग पुढे जाऊन तो काकोरी खटला चालवला गेला, तेव्हा क्रांतिकारकांचा बचाव गोविंद वल्लभ पंत यांनी केला होता, लक्षात ठेवा. हॅमिल्टन यांचं विशेष सत्र न्यायालय होतं, आणि ज्याच्यामध्ये सरकारचे वकील होते जगत नारायण मुल्ला. तर त्या खटल्याचा निकाल पुढे लागला, तेव्हा 4 लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, ठाकूर रोशन सिंग आणि राजेंद्र लाहिरी यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कारण फाशी जाणाऱ्या लोक कोण होते आणि जन्मठेप कोणाला झाली, असा परीक्षेला क्वेश्चन असतो. त्यातला अशफाक उल्ला खान हे महत्वाचे व्यक्ती राहिले. कारण ते पहिले व्यक्ती राहिले, लक्षात ठेवा, जे की मुस्लिम होते, ज्यांना या घटनेमध्ये फाशी झाली होती. त्यामुळे पहिले मुस्लिम क्रांतिकारक कोण आहेत ज्यांना फाशी झाली, हा आयोगाचा क्वेश्चन होता, आणि त्यांचं नाव होतं अशफाक उल्ला खान. त्यानंतर सचिंद्र सन्याल, सचिंद्र बक्षी यांना जन्मठेप झाली होती, आणि सचिंद्र सन्याल यांनी पुढे पुस्तक लिहिलं होतं, त्या पुस्तकाचं नाव होतं बंदी जीवन, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन आलेला. चंद्रशेखर आझाद मात्र निघून गेले होते, लक्षात ठेवा. आणि चंद्रशेखर आझादांनी पुढे 1931 मध्ये आल्फ्रेड पार्क मध्ये स्वतःवरच गोळी चालवून घेतलेली आपल्याला दिसते, ते सुद्धा या खटल्यामध्ये सहभागी होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ती माहिती लक्षात असू द्या. विचलित रेल्वे सेवा 1925 ला ती पहिल्यांदा चालू झाली होती, ज्याला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत. तर प्रश्न विचारतील, लक्षात ठेवा. मुंबईतील विक्टोरिया टर्मिनस, जिथं आजचं छत्रपती शिवाजी महाराष्ट्र टर्मिनस आहे का, तर ती तिथून ते कुर्ला या ठिकाणी ती आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. तर ती भारतातील पहिली इलेक्ट्रिक चलित ट्रेन रेल्वे होती, ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आधुनिकीकरणाला सुरुवात झाली होती, ज्याला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत. त्यामुळे करताना सगळ्याच रेल्वेचा इतिहास करून जा, कुठं का प्रश्न आहे ना, तो प्रश्न कव्हर झाला पाहिजे. पण हे पण लक्षात असू द्या, विचलित रेल्वे पहिली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1925 ला, यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि त्या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या एक भारतीय महिला, त्यांचं नाव होतं सरोजिनी नायडू, लक्षात ठेवा. 1925 ला कानपूरमध्ये ते अधिवेशन झालं होतं, त्याच्या त्या अध्यक्षा होत्या सरोजिनी नायडू. या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या महिला बनल्या, लक्षात ठेवा. ॲनी बेझंट यांच्या नंतर त्या बनल्या होत्या. ॲनी बेझंट पहिल्या होत्या, पण त्या भारतीय नव्हत्या. तर पहिल्या भारतीय कोण, तर सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडूंनी महात्मा गांधीजी यांच्या दारासना सत्याग्रहाचंही नेतृत्व केलं होतं. छोडो भारत मध्ये सुद्धा सरोजिनी नायडू सहभागी झाल्या होत्या, लक्षात ठेवा. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी सरकारला कैसर-ए-हिंद ही आपली पदवी सुद्धा सरकारला काय केली होती, परत केली होती. ठीक आहे, त्यामुळे सरोजिनी नायडू महत्वाचे आहेत, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पहिल्या राऊंड टेबलला त्या महात्मा गांधी, आपल्या सेकंड राऊंड टेबलला त्या महात्मा गांधी सोबत इंग्लंडला सुद्धा गेल्या होत्या, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना, याला सुद्धा यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आपला जो टेलिग्राम चॅनल आहे काय, history@188, तर या टेलिग्राम चॅनलला लक्षात ठेवा, कम्युनिस्ट पार्टी बद्दलचे लेख टाकलेत, ते लेख एकदा व्यवस्थित वाचून घ्या. 3 ते 4 लेख टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये ती पूर्ण माहिती तुम्हाला तिथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कानपूरमध्ये स्थापना झाली होती 1925 ला. भारतातील साम्यवादी विचारधारा असणाऱ्या लोकांची एक राजकीय पक्षाची अधिकृत स्थापना
म्हणून आपल्याला भारतीय कम्युनिस्ट पक्ष सांगता येईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1925 ला स्थापना आहे आणि महत्वाचं काम भाकप मधून पुढे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी पण आलेली आहे, ज्या त्या लेखामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती आहे, तुम्ही त्या टेलिग्रामवरून ते सगळं वाचून काढा. ठीक आहे. त्यानंतर CR दास यांचं निधन. CR दास यांच्यावर राज्यसेवेला प्रश्न आला, कारण त्यांच्या मृत्यूला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचं निधन 1925 ला झालं होतं. देशबंधू या टोपण नावानं त्यांची ओळख आहे. स्वराज या पक्षाचे ते संस्थापक राहिले होते, लक्षात ठेवा. एक प्रमुख स्वातंत्र्य सेनानी होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीला त्यांच्या निधनानं धक्का बसला होता. स्वराज्य पक्षामध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये फूट पडली होती. त्यानंतर कलकत्ताचे ते महापौर होते, लक्षात ठेवा. महापौर म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. त्यामुळे असे स्वराज्य पार्टीचे एक महत्वाचे संघटक म्हणून CR दास यांचं महत्वाचं योगदान आहे. नंतर त्यांच्या घरातील महिलांनी सुद्धा राष्ट्रीय चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे, लक्षात ठेवा. आणि त्या महिलांवर परीक्षेला क्वेश्चन आलेले. वासंती देवी वगैरे त्या महिला तुम्हाला दिसतील की ज्यांनी राष्ट्रीय चळवळीमध्ये भाग घेतला, ज्या त्यांच्याच परिवारातील त्या महिला होत्या. ठीक आहे. त्यामुळे एक प्रमुख व्यक्ती CR दास आपल्याला सांगता येतील, ज्यांचं योगदान महत्वाचं आहे. आणि त्यांच्यावर आत्ताच प्रश्न होता, इंडिया फॉर इंडियन्स हे पुस्तक कोणी लिहिलं होतं? 1917 ला त्यांचे ते पुस्तक होतं. त्या पुस्तकाचे लेखक CR दास होते. त्यांनी जे वेगवेगळ्या ठिकाणी भाषण केले होते का, त्या भाषणातून ते पुस्तक होतं इंडिया फॉर इंडियन्स. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे त्यांच्याबद्दलची ती माहिती लक्षात असू द्या. स्वाभिमान चळवळीची सुरुवात झाली होती दक्षिण भारतामध्ये. ते संस्थापक होते रामास्वामी पेरियार. त्यांना यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. ठीक आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये रामास्वामी पेरियार यांनी चालू केलेली चळवळ आहे, ज्याला आपण स्वाभिमानी चळवळ असं म्हणतो किंवा आत्मसन्मान आंदोलन असं म्हणतो. परीक्षेला प्रश्न आलेला आहे, आत्मसन्मान आंदोलन चालू करणारे कोण होते? आत्मसन्मान आंदोलन चालू करणारे पेरियार रामास्वामी होते, लक्षात ठेवा. त्यामुळे जाती अत्याचार, ब्राह्मणी वर्चस्व आणि असमानतेला त्याने आव्हान दिलेलं त्या ठिकाणी दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. वायकोम सत्याग्रहामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला होता. त्याला सुद्धा यावर्षी 100 वर्ष पूर्ण होताना दिसतात. महाराष्ट्रातून एकमेव समाज सुधारक होते जे तिथे गेले होते आणि मंदिर प्रवेशाच्या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्यांचं नाव होतं महर्षी वीरा शिंदे. वायकोम सत्याग्रहामध्ये एकमेव महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांचं योगदान होतं. ठीक आहे. त्यामुळे रामास्वामी पेरियार सुद्धा लक्षात ठेवा. स्वाभिमानी चळवळ महत्वाचे प्रश्न विचारतील. डॉक्टर बाबासाहेबांना PhDच्या स्वरूपात प्रबंध, PhD साठी एक प्रबंध ग्रंथ रूपामध्ये पुढे प्रकाशित झाला होता. त्याला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत, लक्षात ठेवा. द इव्होल्युशन ऑफ द प्रिव्हेन्शनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा प्रबंध ग्रंथ स्वरूपामध्ये प्रकाशित झाला. अर्थशास्त्रामध्ये त्या ग्रंथाचं महत्वाचं योगदान आहे. तो 1925 ला पब्लिश झाला होता. त्याला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत. त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं निधन, त्या निधनाला सुद्धा 100 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत. त्यांचं निधन झालं होतं 1925 ला, लक्षात ठेवा. काँग्रेसमधले एक मवाळ गटाचं महत्वाचं नेतृत्व म्हणून सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची ओळख आहे. ठीक आहे. त्यामुळे कलकत्त्यातील मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशन मध्ये ते सुरुवातीला इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. सगळ्यात महत्वाचं ते ICS सुद्धा पास होते. पण लक्षात ठेवा, क्षुल्लक कारणावरून त्यांना ICS पदावरून काढून टाकलं होतं. हा आयोगाचा क्वेश्चन होता. त्यामुळे क्षुल्लक कारणावरून ICS पदावरून कोणाला काढून टाकलं? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना. तो आयोगाने प्रश्न विचारला होता. त्यानंतर बेंगॉली नावाचं त्यांचं द बंगाली नावाचं एक वर्तमानपत्र होतं. इंडियन असोसिएशन हे आपल्या भारतामध्ये सर्व लोकांसाठी व्यासपीठ असणारी पहिली अखिल भारतीय स्तरावरची संघटना त्यांनी स्थापन केली होती. ज्या संघटनेचे सचिव कोण होते हा गेल्या वर्षी कंबाईनला प्रश्न होता. तर आनंद मोहन बोस हे त्या संघटनेचे सचिव होते, लक्षात ठेवा. राष्ट्रीय काँग्रेसचे ते 2दा अध्यक्ष झाले. 1895 ला पहिल्यांदा पुण्यात अधिवेशन झालं, तेव्हा सुरेंद्रनाथ बॅनर्जी अध्यक्ष होते. 1902 ला अहमदाबादला अधिवेशन झालं, त्याचे ते अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. नंतर बंगालचा अनभिषिक्त राजा असं त्यांना उपाधी दिली गेली, लक्षात ठेवा. तेव्हा बंगालचा अनभिषिक्त राजा कोणाला म्हणतात असं विचारतील. सरकारनं त्यांना नाईट नावाचा किताब सुद्धा दिला होता. लोकमान्य टिळकांचा जहालवाद किंवा गांधीचा असहकार या दोन्ही गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या, लक्षात ठेवा. नेशन इन मेकिंग या शीर्षकाने त्यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. एवढंच नाही तर ते 1918 ला काँग्रेसमधून बाहेर पडले होते. नॅशनल लिबरल लीग नावाची संघटना त्यांनी स्वतः स्थापन केली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे नॅशनल लिबरल लीग ही संघटना कोणाची आहे प्रश्न विचारतील. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 150 वर्ष त्यांच्या मृत्यू 100 वर्ष त्यांच्या मृत्यूला पूर्ण होतात म्हणून ते महत्वाचे आहेत. परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यानंतर देशाचे दुश्मन पुस्तक जे की 1925 ला पुस्तक पब्लिश झालं होतं, त्याला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होतात. देशाचे दुश्मन या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर दिनकरराव जवळकर होते, लक्षात ठेवा. या पुस्तकाला मुद्रक कोण होते? तर ते होते रामचंद्र लाड नावाचे व्यक्ती. या पुस्तकाला प्रकाशित करणारे कोण होते? तर त्यांचं नाव होतं केशवराव जेदे. आणि या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणारे कोण होते? तर त्यांचं नाव होतं केशवराव बागडे. तर या 4 लोकांवर देशाचे दुश्मन हे पुस्तकाची
संबंधित 4 लोक होते त्यांच्यावर देशाचे दुश्मन खटला होता आणि त्या खटल्यामध्ये सुरुवातीला त्यांना सगळ्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं, पण डॉक्टर बाबासाहेबांनी तो खटला पुढे चालवला आणि त्या खटल्यातल्या उणिवा त्यांनी न्यायालयाला दाखवून दिल्या। तेव्हा न्यायालयाने त्या गोष्टी मान्य केल्या आणि या 4 लोकांची पुढे या खटल्यामधून मुक्तता झाली आणि त्याच खटल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांचं देश पातळीवर नाव पण गाजलं। त्या पुस्तकामध्ये 2 लोकांना देशाचे दुश्मन म्हणलं होतं, एक लोकमान्य टिळकांना देशाचे दुश्मन म्हणलं होतं आणि दुसरं विष्णू शास्त्री चिपळूणकरांना। लक्षात ठेवा, प्रश्न विचारतील, त्यामुळे हा खटला महत्वाचा आहे, पुस्तक महत्वाचं आहे, त्याला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होतात म्हणून परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो आणि हा क्वेश्चन अगोदर आलेलाच आहे। लक्षात ठेवा, त्यामुळे ही काय माहिती नवीन नाही, प्रश्न अगोदर येऊन गेलेला पण आहे। त्यानंतर राघव भांडारकर एक महत्वाची व्यक्ती राहिले, कारण त्यांचं 1925 ला त्यांचं निधन झालं। लक्षात ठेवा, त्यामुळे थोर प्राच्यविद्या संशोधक होते, संस्कृतचे प्रकांड पंडित होते, भाषाशास्त्रज्ञ होते, प्राचीन इतिहासाचे संशोधक होते, धर्मसुधारक होते, समाजसुधारक होते। मुंबई विद्यापीठातून BA आणि MA ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या। लक्षात ठेवा, डेक्कन कॉलेजमधून ते संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले। एल्फिस्टन कॉलेजमध्ये मुंबईपर्यंत ते संस्कृतचे प्राध्यापक राहिले होते। आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेमध्ये नाशिकमध्ये शिलालेखामध्ये त्यांनी शिलालेखासंदर्भात निबंध वाचला होता। जर्मनीतील गटिंगन विद्यापीठात PhD त्यांनी पूर्ण केली होती। लक्षात ठेवा, त्यानंतर LLD पदवी सुद्धा त्यांना तिथे मिळाली होती। त्यानंतर रॉयल एशियाटिक सोसायटी असेल, जर्मन ओरिएंटल सोसायटी असेल, अमेरिकन ओरिएंटल सोसायटी असेल, एशियाटिक सोसायटी असेल, इम्पिरियल अकॅडमी ऑफ सायन्स असेल, या संस्थांमध्ये ते सदस्य राहिले होते। अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, वैष्णविझम, सेविझम अँड अदर मायनर रिलिजन्स, पीप इन द अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया, कलेक्टेड वर्क्स ऑफ RG भांडारकर, असं बरेचसे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत। त्या ग्रंथावर परीक्षेला क्वेश्चन असतात, त्यामुळे ते ग्रंथ पण लक्षात ठेवा। आणि कर्ते सुधारक होते, कारण आपल्या विधवा असलेल्या मुलीचा त्यांनी परत पुनर्विवाह घडवून आणला होता। त्यानंतर वायकोम सत्याग्रह आता सांगितलं, 1925 ला सुरू झालेला हा सत्याग्रह की सगळ्यात महत्वाचं मंदिर प्रवेशाची चळवळ म्हणून ओळखला जातो। एक अहिंसक लढा होता, त्रावणकोरमध्ये झाला होता। केकेल्लप्पन, त्यांना केरळचे गांधी म्हणतात। लक्षात ठेवा, केकेल्लप्पनला ते होते, के माधवन होते, रामास्वामी पेरियार आणि महर्षी वीरा शिंदे, तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी सुद्धा भाग घेतला होता। त्यांच्यावर पण प्रश्न आला होता। ते महाराष्ट्रातले एकमेव समाज सुधारक होते ज्या मंदिर प्रवेशाच्या चळवळीमध्ये ते सहभागी झाले होते। त्यानंतर केंद्रीय कायदे मंडळाचे अध्यक्ष होणारे पहिले व्यक्ती विठ्ठलभाई पटेल होते, ज्यांना यावर्षी 100 वर्ष पूर्ण होतात, कारण 1925 ला ते केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले अध्यक्ष राहिले होते आणि त्यांच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे। त्यामुळे केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले अध्यक्ष होणाऱ्या व्यक्तीला 100 वर्ष पूर्ण होतात आणि ते पहिले होते म्हणून महत्वाचे आहेत, त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपल्या या सगळ्या घटना 100 वर्ष, 125 वर्ष, 150 वर्ष, 175 आणि 200 या पूर्ण झालेल्या आपण या घटना बघितल्या। त्या घटना तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत त्या सगळ्या हा व्हिडिओ पोहोचवा। येणाऱ्या काळामध्ये परीक्षेला क्वेश्चन विचारतील, याची PDF आपल्या टेलिग्रामला आहे, तिथून डाउनलोड करा, सगळी माहिती व्यवस्थित लिहा आणि येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला याचा नक्की फायदा होईल। लक्षात ठेवा, व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, कमेंट करा। सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।